नमस्कार नमस्कार सर. आपल्याला सर जॉईन झालेले इथं. एकच मिनिट सर, थोडस तुम्ही लेफ्ट साइडला गेलेले आहेत. बरं बरं, एक मिनिट. आता ठीक आहे. हा चालतंय सर. ओके सर. ओके. आपला 3 दिवसाचा जो प्रशिक्षण ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम आहे, कृषी मालाचे विपणन व पुरवठा साखळी व्यवस्थापन, त्याच्यामध्ये आपण पहिल्या दिवशी म्हणजे मंगळवारी 31 ऑगस्टला आपण कृषी मालाचे पणन, सद्यस्थिती, अडचणी व नवीन संधी या बाबतीमध्ये आपण सरांनी मार्गदर्शन केलं. तसेच 1 सप्टेंबर कृषी पणन, पर्यायी बाजार व्यवस्था व इनाम या बाबतीमध्ये सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. तसेच आजचा आपला हा तिसरा आणि शेवटचा दिवस आहे. आज आपल्याला शिरडकर सर आपल्याला शेतमालाची पुरवठा साखळी, तसेच त्याचं व्यवस्थापन आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना काय नवीन संधी आहेत, तसेच शेतकऱ्यांच्या एकत्र येण्यामुळं म्हणजे काय फायदा झाला, त्याचे काही उदाहरणं सरांच्या काळामध्ये घडलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला सर सांगणार आहेत. सरांचा तर मी 2 दिवसापासून परिचय करून देतो. बऱ्याच जणांना आपल्या कृषी खात्याची जी काही जुने मंडळी आहेत त्यांना परिचय करून देण्याची गरज नाही, परंतु तरी काही नवीन जे लोक जॉईन झालेले असतील, आपले प्रश्नार्थी असतील, शेतकरी असतील, तर शिरडकर सर हे कृषी उपसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी औरंगाबाद कार्यालय इथून 2018 मध्ये सेवानिवृत्त झालेले. त्या अगोदर ते आत्म्याला उपसंचालक होते. तसेच त्यांनी विभागीय कृषी सहसंचालक औरंगाबाद या कार्यालयामध्ये विभागीय सांख्यिकी अधिकारी म्हणून काम पाहिलेलं आहे. आपल्या रामेदी औरंगाबाद जी आपली प्रशिक्षण संस्था आहे, इथे या प्रशिक्षण संस्थेमध्ये सुद्धा सर सहाय्यक संचालक या पदावर होते. तसेच त्यांनी वेगवेगळ्या कृषी खात्यामध्ये वेगवेगळ्या पदावर त्यांनी काम केलेले. सरांचा 30-35 वर्षाचा आपल्या कृषी खात्यातला अनुभव आहे. मॅनेज जी देश पातळीवरची प्रशिक्षण संस्था आहे, इथं सरांनी कोर्स कोऑर्डिनेटर म्हणून सुद्धा 4 वर्ष काम केलेले. आजही सर रिटायर झाले तरी सुद्धा विविध योजनांच्या मार्गदर्शक सूचना बनवण्यामध्ये त्यांचं योगदान आहे. त्यांचा सल्ला घेतला जातो. तसेच सर आजही राज्यातल्या किंवा देशातल्या इतर ज्या काही प्रशिक्षण संस्था इथं व्याख्याते म्हणून सुद्धा सर मार्गदर्शन करतात. आपल्याला आज सर शेतमाल पुरवठा साखळी त्याचं व्यवस्थापन व शेतकऱ्यांना त्यामध्ये काय नवीन संधी या बाबतीत आज मार्गदर्शन करणार आहेत. मी सरांना अशी विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. धन्यवाद सर. नमस्कार, धन्यवाद सिसोदिया सर, आणि धन्यवाद रामेती यांनी हा चांगला प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि या ट्रेनिंगमध्ये आपण पूर्ण म्हणजे उत्पादनानंतर काय काळजी घ्यायची त्याबद्दल चर्चा करत आहोत. सिसोदिया सर आणि रामेती प्रिन्सिपल साहेब यांनी मला ही संधी दिली, त्याबद्दल त्यांचा आभारी आहे. आपल्या सर्वांचं स्वागत करून आताचा प्रशिक्षणाचं सत्र सुरू करू. कारण कुठलंही ट्रेनिंग आहे ट्रेनरवर अवलंबून नाही, ते ट्रेनिंगवर अवलंबून आहे. म्हणजे जर प्रशिक्षणार्थी नसतील तर प्रशिक्षक काय करणार. तर आपण सर्व आलात उत्साहाने इथे भाग घेत आहात, त्याबद्दल आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा जो विषय आहे आपण ते विषय सुरू करताना काल आणि परवाच्या विषयातले काही परामर्श घेऊ. थोडंसं ओव्हरलॅपिंग झाल्यासारखं वाटेल, कारण एकच विषय वेगवेगळ्या अँगलने आपण बघतो आहेत, तर त्या दृष्टीने फरक होतो. म्हणजे जसं आपण विचार केला की आपल्या कृषी विस्ताराच्या किंवा कृषी विकास कार्यसंबंधी आपल्या डेव्हलपमेंट एजन्सीच्या म्हणजे कृषी विभागाच्या आपल्या विस्तार कार्यकर्त्यांच्या भूमिकात काही बदल होत आहे. काही वर्षांपूर्वी आपण बघितलं की आपलं सगळं जे विस्तार कार्य आहे त्याचा फोकस कशावर होता, त्याचा फोकस होता आपल्या उत्पादन वाढीवर होता. म्हणजे आपण जे बघितलं की प्रोडक्शन लीड एक्सटेन्शन हा आपला फोकस होता, आणि त्या प्रोडक्शन लीड एक्सटेन्शन मध्ये आपण काम करत होतो. आणि त्या कामामध्ये
प्रोडक्शन लेड एक्सटेन्शन मध्ये आपण भरपूर प्रगती केली, खूप उत्पादन वाढवलं. मग आपल्या लक्षात आलं की शेतकऱ्याचं उत्पन्नही वाढलं पाहिजे, आर्थिक उत्पन्न वाढलं पाहिजे. म्हणजे ओनली प्रोडक्शन इन्क्रीज ह्याच्यामध्ये काही नाही, तर आपण थोडंसं उत्पादन बरोबर उत्पन्नात वाढ करावी कशी, म्हणून इकॉनॉमी काय करता येईल याचा आपण विचार केला. मग त्या इकॉनॉमिक गेनसाठी काय केलं की मग बाजाराभिमुख शेती, मग आलं मार्केट लेड एक्सटेन्शन. म्हणजे प्रोडक्शन लेड एक्सटेन्शन आलं, मार्केट लेड एक्सटेन्शन आलं. बरं, त्याच्यानंतर काय आलं की आपण बघितलं की उत्पादक वाढी बरोबर एकाच कुठल्या तरी घटकाचे उत्पादन वाढ करायला मर्यादा आहे. समजा शेतकऱ्याकडे बाजरीचं आहे, तर किती बाजरीचं उत्पन्न वाढून वाढून उत्पादन वाढणार आहे, त्यातून मिळणारे आर्थिक फायदा येणार आहे. तर सिंगल एंटरप्राइज, सिंगल क्रॉप कॅनॉट फुलफिल द रिक्वायरमेंट्स ऑफ फार्मर. मग काय झालं की डबल क्रॉपिंग आहे, इंटर क्रॉपिंग आहे, त्याचं आलं. मग क्रॉपिंग सिस्टम मे नॉट बी एबल टू, म्हणजे आता खरीपला बाजरी घेतली, रबीमध्ये करडी घेतली, हरभरा घेतला, ते एवढ्याने सुद्धा भागणार नाही. मग काय करायचं, तर आपल्याला याच्याही सोबत आपण आणलं, जसं NATP प्रोजेक्टमध्ये आत्मा पहिल्यांदा सुरुवात झाला, नंतर आत्माचे वन ऑफ द मॅन्डेट काय आहे की आत्मामध्ये शेती पद्धतीचा विकास, फार्मिंग सिस्टम डेव्हलपमेंट. कारण उत्पन्न देणारे, आर्थिक उत्पन्न देणारे निरनिराळे एंटरप्राइजेस किंवा निरनिराळे तिथं स्रोत निर्माण करणे, शेती आणि शेतीचे पूरक जोडधंदे. म्हणजे तिथं बाजरी आहे, तिथं हरभरा आहे, तिथे कापूस आहे, हे झाले पिकं झाले. पिकाच्या सोबत काय, तिथं शेळी पालन आहे, तिथे काय आहे, डेअरी आहे, 2 गायी आहेत, तिथे काय अजून की काही ठिकाणी शेततळ केलं, त्याच्यामध्ये मासे पालन करायचं, मत्स्यपालन आलं. तर हे सगळं काय, त्याच्याबरोबर काय भाजीपाला आलं, त्याच्याबरोबर काय हॉर्टिकल्चर आलं. हे सगळं झालं फार्मिंग सिस्टम्स, शेती पद्धती. म्हणजे आपण बघा, प्रोडक्शन लेड एक्सटेन्शन, मार्केट लेड एक्सटेन्शन, प्रोडक्शन सिस्टमचं एक्सटेन्शन, हे सगळं केलं. अगदी विकेल ते पिकेल याप्रमाणे बाजाराभिमुख आपल्याला उत्पादन करायचं, बाजाराभिमुख आपल्याला विस्तार कार्य पण करायचं. हे सगळं करत असताना आता आपण थोडंसं अजून ह्याच्या पलीकडे जातो. म्हणजे कारण काय की सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण बघितल्या की जी आर्थिक उलाढाल खूप मोठ्या प्रमाणात होती, उत्पादनात जेवढी होती त्याच्यापेक्षा जास्त ती उत्पादन झाल्यानंतर ते उत्पादन शेवटच्या ग्राहकापर्यंत, उपभोक्त्यापर्यंत पोहोचवताना होती. म्हणजे दॅट इज अ सेकंडरी ॲग्रिकल्चर. आणि सेकंडरी ॲग्रिकल्चरमध्ये होणारी आर्थिक उलाढाल फार जास्त आहे, आणि ते जर व्यवस्थित असेल तरच चांगले. म्हणजे जसं आता ऊस आहे, साखर कारखाने आले, प्रोसेसिंग इंडस्ट्री छान आहे, पण साखर कारखाने जर चांगले नसतील चालत तर ऊसाला पर्यायी भाव मिळणार नाही, किंवा ऊसाचे पण आपल्याला फार डेव्हलपमेंट करायला मर्यादा राहील. सो इंडस्ट्री चांगली चालली पाहिजे, तेव्हाच आपले प्रोसेसिंग इंडस्ट्री चांगली आहे, तर त्याचं प्रोक्युरमेंट चांगलं झालं पाहिजे. म्हणजे शेवटी जे आहे की उत्पादनाच्या पुढच्या काय गोष्टी घडत आहेत त्याच्यामध्ये आहे. म्हणजे कापसामध्ये सुद्धा आफ्टर म्हणजे जिनिंग होईल, घाटी तयार होतील, त्याचं मग पुढचं टेक्सटाईल इंडस्ट्री चांगली पाहिजे, त्याच्या एक्सपोर्टमध्ये सुद्धा काय मागणी आहे ते पण चांगली पाहिजे. तर हे सगळे एकमेकांवर अवलंबून आहे, इंटरडिपेंडंट आहे. आणि मग आपल्याला आता त्याच्या पुढचा पण विचार करायचा आहे. मग आपण जे केलं तर त्याच्यामध्ये काही बदल करायचं का? येस, बदल म्हणजे ॲडिशन करायचे, सोडून काहीच द्यायचं नाही. प्रोडक्शन लेड एक्सटेन्शनला पर्याय नाही, मी आधीच सांगितलं. उत्पादन वाढच करावं लागेल, कारण आज सुद्धा आपल्या जगाच्या बाबतीत काही उत्पादन पाहिले, कापसाचं असेल, हरभऱ्याचं असेल, तुरीचं असेल, त्याच्यानंतर आपलं जर उत्पादकता अगदी म्हणजे मका पीक सोडलं तर अनेक पिकांमध्ये वर्ल्ड हायेस्टच्या आपली अर्धी पण नाही आहे. त्याच्यात उत्पादकता वाढवण्याचे नक्कीच वाव आहे. सो दॅट इज वन साइड, प्रोडक्शन लेड एक्सटेन्शन. मार्केट लेड एक्सटेन्शन करावंच लागणार आहे. बाजारात जायचं तर बाजाराची माहिती पाहिजे, बाजाराभिमुख विस्तार कार्य करायचं आहे. शेती पद्धती विकास ते पण करावं लागणार आहे, कारण एकाच एंटरप्राइजमध्ये 2 एकर 3 एकर 4 एकरचा शेतकरी आहे, त्याला किती कोणते पीक घेतलं आणि किती जास्त उत्पादन घेतलं तरी काय होणार नाही. मग काही हाय व्हॅल्यू क्रॉप्स त्याच्यात हॉर्टिकल्चरचे टाकायचे आहेत, काही आपल्याला जोडधंदे टाकायचे आहेत. याच्या पुढे काय, याच्या पुढे आता हे जसं जे बोललो, हे उत्पादन ते उत्पादकता या पुरवठा साखळीचा आपण विकास आणि त्याचा विचार करायचा आहे. ह्या सगळ्याला आपल्याला काय करायचं म्हणलं तर या सगळ्याच गोष्टी एकत्रित करायच्या. या सगळ्याच गोष्टी एकत्रित करायच्यात. आपल्याला मला वाटतं काल परवा मी बोललो होतो, कधी कधी आपल्याला जे ऑब्जेक्टिव्ह परीक्षा असते त्याच्यामध्ये एक प्रश्न असतो आणि त्याचं उत्तर असतं ए,
ए बरोबर आहे, बी बरोबर आहे, दुसरं असतं ए आणि बी, आणि तिसरं असतं ऑल ऑफ द अबो. तर हे जे आहे ऑप्शन दिलेले आहेत, तर इथे आपल्याला ऑप्शन एक चूज करायचा नाही, ऑल ऑफ द अबो आहे ते सगळे. We have to do production led extension, market led extension, we have to think about farming system, we have to also think about the supply chain. अरे आजचं म्हणून जे हे आहे, पर्यायी बाजार बघायचा आहे, सगळं करायचं, मार्केट ऍक्सेस वाढवायचा आहे. आज आपल्याला थोडासा विचार करायचा आहे की व्हॅल्यू चेन किंवा सप्लाय चेन म्हणतात ते काय आहे, त्याच्यात काय काय घडतं, आणि त्यात जे घडतं त्या गोष्टी शेतकऱ्याच्या हिताच्या कशा करता येतील, शेतकऱ्यांना त्यात काही वाव आहे का, त्यात काही संधी आहे का, शेतकरी त्याच्यामध्ये प्रवेश करून त्याच्यामध्ये आपलं एक स्थान भक्कम करून काही पुढे करतायत का, पुढे त्याच्यातून फायदा घेऊ शकतात का, हे बघायचं आहे. मुळामध्ये काय आहे की ज्या वेळेला व्हॅल्यू चेन हा शब्द वापरला जातो, तो व्हॅल्यू का म्हणतात, पुरवठा साखळी आहे ना ती, तर मग पुरवठा साखळीच म्हणा ना. व्हॅल्यू यासाठी म्हणल्या जाते की यामध्ये उत्पादन केल्यापासून, कोण उत्पादन करतो, शेतकरी करतो, उत्पादन केल्यानंतर प्रत्येक टप्प्यावर त्याच्या मालाची मालकी बदलत जाते, आणि मालाची मालकी बदलत जाते, त्याचबरोबर त्या शेतमालाचा किंवा त्या ऍग्रिकल्चर प्रोड्यूसचा काहीतरी भाव वाढत जातो, म्हणून त्याला व्हॅल्यू चेन म्हणायचं. आता फॉर एक्झाम्पल कसं होतं, आपलं उत्पादन आहे, आता खरीपला सोयाबीन झालं, सोयाबीन घेऊन तुम्ही बाजारात निघालात किंवा तिथल्या गावातच विक्री केले, त्याने ट्रान्सपोर्टरला गेला, कोणाची मालकी झाली, ती जे ट्रान्सपोर्टर करणार त्याची मालकी झाली. तो ट्रान्सपोर्टवाला घेऊन गेला, तो बाजारात पोहोचला, त्याने बाजारात कुठल्या तरी खरीददाराला दिलं, बाहेरला दिले, काय झालं, त्याची मालकी झाली. त्यांनी काय केलं, त्यांनी वेअर हाऊस वाल्याला किंवा कोणीतरी साठवणूकदाराला दिलं, त्याची मालकी झाली, किंवा त्यांनी प्रक्रियावाल्याला दिलं, मग प्रोसेसरची मालकी झाली. इथे मालकी बदलली आणि त्याचबरोबर किंमत बदलली, त्याचं जे व्हॅल्यू ऑफ द प्रोड्यूस आहे ती सुद्धा 5-10% वाढली, कारण या प्रत्येकाचा खर्च आहे. मग आता ही पुरवठा साखळी अभ्यास का करायचा आहे, दोन गोष्टीसाठी करायचं. ही पुरवठा साखळी जी आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आहे, ती चांगली बनली पाहिजे, तरच आपला ऍग्रिकल्चर प्रोड्यूस जो आहे, बाजाराभिमुख शेती जी केली आहे त्याचा आपल्याला निश्चित फायदा होईल. नाही तर बाजारापर्यंत पोहोचणंच शक्य नाही, पोहोचल्यानंतर तिथे काय होतं ते माहित नाही, म्हणून त्या अनसर्टनिटीचा आपल्याला मार बसणार आहे. आणि दुसरी गोष्ट, तिथे जाण्याची जी साखळी आहे ती साखळी अकार्यक्षम आहे, तर काय होईल, तर त्याच्यामध्ये जे पुरवठा साखळीमध्ये जे काही इनइफिशियन्सी आहे त्याचे दोघांना फटके बसतात. कोणाला फटके बसतात, एका साईडला शेतकरी आहे, त्याला कमीत कमी भाव मिळतो, आणि दुसरा फटका कोणाला मिळतो, जो ग्राहक आहे, जो पेमेंट करणार आहे, जे शेवटी घेणार आहे, शेवटचा उपभोक्ता, त्याला जास्त भावाने विकत घ्यावं लागतं. म्हणून याची पण इफिशियन्सी वाढवता येईल का, कार्यक्षमता वाढवता येईल का. आज जस्ट विचार करा ना, आपल्याकडे परदेशामधून फळे येतात, परदेशामधून भाजी काही ऍग्रिकल्चर प्रोड्यूस येतो, त्यांना इथं आणून विकायला कसं जमतं, इथं आणून विकायला जमतं, त्याचे दोनच कारण आहेत की इथं आणून विकणं परवडतं त्यांना, भारतामध्ये ज्या भावाने आपण घेतो ते परवडतं त्यांना. मग अगदी ते पाम तेल असू द्या का परदेशातून आपण घेऊन आलेलं फळे असू द्या, हे त्यांना इथं आणून परवडतं. याचाच अर्थ काय, त्यांची जी सप्लाय चेन आहे ती इतकी चांगली आहे की त्यामध्ये जास्तीचे खर्च वाढू देत नाही, ती खूप इफिशियंट आहे. त्यामध्ये लागणाऱ्या सगळ्या घटक जे आहेत, ज्या काही सोयी सुविधा पाहिजेत, त्याच्यामध्ये कोल्ड स्टोरेज असेल, रेफर व्हॅन असेल, त्याचं काय सर्टिफिकेशन देणाऱ्या एजन्सीज असतील, फायटोसॅनिटरी मेजर्स पाहणाऱ्या काही एजन्सी असतील, त्या सगळ्या तिथे उपलब्ध आहेत सोयी सुविधा, आणि म्हणून ते इथपर्यंत. आता आपल्याला याचा समग्र विचार करायचा आहे की शेतकरी तर आहेच आहे, पण यामधले जे घटक आहेत, यामधले जे सप्लाय चेन मधले, व्हॅल्यू चेन मधले वेगवेगळे काम करणारे आहेत, त्याला आपण घटक म्हणू, स्टेक होल्डर म्हणू, यांचं जर हित नाही पाहिलं तर आपल्याला काय मिळेल का, नाही. पण शेतकऱ्याबरोबर यांना पण ते फायद्याचं झालं पाहिजे. सो आवर ऑब्जेक्टिव्ह काय की एक चांगली इफिशियंट सप्लाय चेन तयार व्हावी, कार्यक्षम सप्लाय चेन, व्हॅल्यू चेन तयार व्हावी. दुसरं काय की यामध्ये आपल्याला प्रत्येक घटकाचा फायदा व्हावा, आणि एक अशी व्यवस्था निर्माण व्हावी की जी एकमेकांना पुरवणी करणारी नाही, एकमेकांचं एक्सप्लॉयटेशन करणारी नाही, पण एकमेकांसाठी फायद्याची आहे. परस्पर अवलंबून आहेत, इंटरडिपेंडन्स आहे,
तर लेट अस हॅव दिस इंटरडिपेंडन्स बेनिफिशियल टू द इच अदर. म्युच्युअल रिस्पेक्ट पाहिजे, म्युच्युअल ट्रस्ट पाहिजे, म्युच्युअल बेनिफिट पाहिजे. म्हणजेच काय, विन विन सिच्युएशन पाहिजे. आणि ही विन विन सिच्युएशन होण्यासाठी आपल्याला काय करता येईल त्याचा आपल्याला विचार करायचा. त्याचबरोबर आज आपण काय करू की आपल्याकडे जे मराठवाड्यामध्ये जे मुख्य काही 2-3 पिकं आहेत, त्या पिकांमध्ये सप्लाय चेन मध्ये काय घडतं, परिस्थिती काय, त्यात काही नवीन बदल केले तर त्याच्यातून काय शेतकऱ्यांना फायदा मिळाला, त्या गोष्टीबद्दल आपल्याशी चर्चा करणार आहे. आणि त्यामध्ये जे काही चांगले नवीन उपक्रम येत आहेत, जसं आता स्मार्ट प्रोजेक्ट आहे, त्या स्मार्ट प्रोजेक्ट मधून सुद्धा आपल्याला कॉटनसाठी एक छान सप्लाय चेन तयार होते आहे. तर ही काय काय घडणार आहे तर थोडक्यामध्ये आपण ते चर्चा करूया. आजचा विषय पुरवठा साखळी बद्दल आहे, सप्लाय चेन बद्दल आहे आणि त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या अनेक गोष्टी आपल्या पुढे मी मांडणार आहे. आता हे सगळं करत असताना काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या पुढे शेअरिंग करून मी आपल्या पुढे मांडणी करतो, त्याची प्रेझेंटेशन करतो. तर मी आता आपलं शेअरिंग सुरुवात करत आहे. हे दिसतं का? हो दिसते सर. ओके, स्क्रीनवर लिहिलेलं दिसतंय सप्लाय चेन, व्हॅल्यू चेन किंवा याला पुरवठा साखळी म्हणून. यात आपल्याला काय करायचंय, अल्टिमेट बेनिफिट शेतकऱ्याचा काय होईल यासाठी आपल्याला विचार करायचा आहे. म्हणून इथे बघा शेतकरी आहेत आणि यांचं हे जे आहे उत्पादन आहे, या उत्पादनापासून हे जे उत्पादन जाईल ते अंतिम उपभोक्ता ग्राहक याच्यापर्यंत जाताना ज्या मधल्या टप्पे आहेत ते म्हणजे सप्लाय चेन. आता उत्पादनातून कसं जातं, हे उत्पादन इथनं गेलं तर पहिले जाईल बाजार समितीमध्ये जाईल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून ते विक्री होईल. त्या बाजार समितीमध्ये सुद्धा आपण पाहिले की तिथे आडते असतील, तिथे ट्रेडर्स असतील, होलसेलर असतील. त्या ठिकाणाहून जे आहे हे सगळे मध्ये असलेले टप्पे आहेत सप्लाय चेनचे. बाजार समितीतले आडती आहेत, आडत्यांच्या बरोबर ट्रेडर्स आहेत, होलसेलर, त्यानंतर काही या ट्रेडर्स कडून घेणारे प्रक्रियादार आहेत, याचं साठवणूक करणारे आहेत, ट्रेडर्स कडून घेतलेलं धान्य किंवा माल आहे, या साठवणूक करणाऱ्यांना हे झाल्यानंतर हे उपभोक्त्याकडे जाणार, प्रक्रिया करून जाईल, ट्रेडर्स कडून डायरेक्ट जाईल. तर हे सगळे मधले घटक झाले. आता हे उत्पादन इथं नेण्यासाठी पण घटक काय झाला, वाहतूक आहे. आता हे वाहतूक करणारे सुद्धा याच्यामध्ये सप्लाय चेन मधले महत्वाचे घटक आहेत. तर या ठिकाणी त्याचबरोबर हे उत्पादनासाठी काय लागतं, शेतकऱ्यांना, हे शेतकरी आहेत, यांना काय लागणार आहे, शेतकरी महत्वाचा घटक आहे त्यातला. उत्पादनासाठी लागणारे ह्यांना इनपुट्स लागणार आहे, निविष्ठा, खतं लागतील, औषधं लागतील, बियाणं लागेल, सगळे या निविष्ठा. ते निविष्ठाचे पुरवठादार जे आहेत ते सुद्धा या सप्लाय चेनचा भाग आहे. बॅकवर्डला असतील, बॅकवर्ड लिंकेजेस मध्ये, परंतु ते आहेत. त्यानंतर या उत्पादनासाठी काय लागणार आहे, उत्पादनासाठी उत्तम तंत्रज्ञान लागणार आहे. ते तंत्रज्ञान देणारे कृषी विद्यापीठ आहेत, कृषी विभाग आहेत आणि अजून इतर खाजगी कंपन्या आहेत. तर उत्पादनासाठी अजून काय लागणार आहे, सुधारित अवजार पाहिजे आहेत. ते अवजार पुरवणारे, अवजार उपलब्ध करून देणारे हे पण याच्यातला भाग झाले. त्यानंतर काय लागणार आहे की काही ठिकाणी आपण बघतो की मजूर पुरवणारे असतात, ते सुद्धा मजूर हे वेगवेगळे याच्यामध्ये पुरवठा करणारे असतील, संघटित तर ते असतील,
आणि बऱ्याच ठिकाणी सिंचन आहे, जसं आता प्रकल्पातून पाणी येतं. तर हे सगळे कशाला योगदान देत आहेत? उत्पादनाला देत आहेत. या ठिकाणी पुढे काय वाहतूक करणारे पण आहेत, इथे असलेले अमल आहेत की जे लोडिंग अनलोडिंग साठी काम करतायत. त्यानंतर कारण बघा आपल्याला असं होतं की सप्लाय चेन मध्ये काहीतरी अडचण येते, कशासाठी की हमालांचा संप झाला किंवा नाही त्यांनी आज काम नाही करायचं म्हणलं तर तिथं सगळेच काम अडून जातात. तर हे आडती ट्रेडर्स यांच्या पण काही अडचणी आहेत, या प्रोसेसर या अडचणी आहेत त्याही दूर झाल्या पाहिजे, शेतकऱ्याच्या अडचणी दूर झाल्या पाहिजेत आणि हे सगळं कार्यक्षम झालं पाहिजे. आणि हे सगळं कार्यक्षम व्हायचं असेल, नाही झालं कार्यक्षम तर काय होतं? मी बघ आता मगाशीच सांगितलं की नुकसान जास्तीत जास्त यांचं नुकसान हे काय करतील? दोन गोष्टी आहेत. यांचं नुकसान हे पास ऑन करतील शेतकऱ्यावर. सप्लाय चेन मधल्या इनएफिशियन्सी आहेत म्हणून ह्याच्याकडून कमीत कमी भावात विकत घ्या, हे एक धोरण असतं आणि यांच्याकडून जास्तीत जास्त भावात विकत घ्या, म्हणजे यांना लोएस्ट प्राइस द्यायची आणि यांच्याकडून हायेस्ट प्राइस घ्यायची. बरं तर अनरिझनेबल, ज्याला जस्टिफाय करता येत नाही एवढी जास्त प्राइस ग्राहकाला द्यावं लागते आणि इकडे ज्याच्याबद्दल शेतकऱ्याचं आतोनात नुकसान होतं इतक्या कमी किमतीत त्यांना विकावं लागतं. तर हे जर एकदा कार्यक्षम झालं मध्ये, तर पुरवठा साखळी किंवा सप्लाय चेन व्हॅल्यू चेन जे आहे याचा सगळ्यांना फायदा होईल. म्हणून एक कार्यक्षम सप्लाय चेन निर्माण करणे, डेव्हलप करणे हे खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि या ठिकाणी मग याला मदत करणारे कोण कोण असतील? या सगळ्या त्याच्यामध्ये काम आहेत की पैसा लागतो ना, भांडवल लागतं, शेतकऱ्याला सुद्धा क्रेडिट पाहिजे, आडती ते काम करतात त्यांना क्रेडिट पाहिजे, ट्रेडर्सला क्रेडिट पाहिजे असतं, बँक गॅरंटी पाहिजे असते. मग यांच्या इथे येते बँक, ज्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहेत, बँक आणि जे पतपुरवठा करणाऱ्या संस्था, या सुद्धा सप्लाय चेनच्या मदत करणाऱ्या किंवा आउटसाइडहून बाहेरून पाठिंबा जसं असतं तसं देणारे आहे. पण हे जर नसेल तर इथे गडबड होणार, म्हणून बँक आहे. पुन्हा काय आता जसं आपण म्हणलं साठवणासाठी आपल्याला काय करावं लागतं? जसे वखार महामंडळ आहे, हे प्रत्यक्ष हिस्सा पण आहेत आणि याला पूरक पण आहेत. त्यानंतर काही इन्शुरन्स, विमा, तर तो सुद्धा आहे ना, विम्यासारखे किंवा इथली जोखीम कमी करण्यासारखे ज्या अशा वेगवेगळ्या ज्या आहेत सेवा देणाऱ्या संस्था, या प्रकारच्या सर्व्हिसेस जे देतात ते सुद्धा सप्लाय चेन साठी खूप महत्वाचं कंट्रीब्युशन करतात आणि ते अतिशय महत्वाचं आहे सर. त्यामुळे हे सप्लाय चेन किंवा व्हॅल्यू चेन अशी आहे. आणि मग आता आपण वेगवेगळ्या पिकांमध्ये जर बघूया की शेतकऱ्याला या ठिकाणी काय घडतं याची माहिती नाही किंवा या ठिकाणी जे घडतंय ते याच्या फायद्याचं नाही, तर कसं होईल? आज जर तुम्ही बघितलं तर बाहेर कुठल्याही बिझनेस मध्ये काय होतं की समजा आता मारुतीची कार, कुठली कार, तर त्यांनी काय केलेलं असतं की ऑटोमोबाईल मध्ये इंडस्ट्री, नॉट ओनली दिस, ऑटोमोबाईल मध्ये एखादी कार मॉडेल डेव्हलप केलं तर याचं काय सुरू होतं? पहिल्यांदा त्याची जाहिरात सुरू होते, त्याचं प्रमोशन सुरू होतं, यानंतर याचे C&F एजंट्स तयार होतात की प्रमोट करणारे, याची व्यवस्थित जाहिरात करून देणारे आणि कॅरिंग अँड फॉरवर्डिंग एजंट्स ही ऑटोमोबाईल कंपनी जी आहे अपॉइंट करते. आणि हे जे एजंट्स आहेत हे काय करतात की हे आणि ती कंपनी हे दोन्ही मिळून एक नेटवर्क तयार करतात डिस्ट्रीब्युटर्सचं. आता हे नेटवर्कचं डिस्ट्रीब्युटर्सचं नेटवर्क झालं. प्रत्येक गावामध्ये बघतो आपण त्या गाडीचं मग शोरूम असलं पाहिजे. या डिस्ट्रीब्युटरचं काम काय? शोरूम पाहिजे, लोकांना जाता येता दिसेल असं पाहिजे. त्यानंतर काय पाहिजे? इथे जर समजा तुम्ही गाडी घ्यायला गेलात तर तिथे फायनान्स पाहिजे,
आपण बऱ्याचदा बघतो कारच्या दुकानातच तिथे फायनान्स कंपनीचा माणूस बसलेला असतो. त्याचबरोबर हा फायनान्स देणार बाहेरच्या बँका पण असतात, कोणी स्वतःच कर्ज मंजूर करून घेतो, म्हणतो ठीक आहे. तर हे सगळं आहे. आणि मग हे सगळं ग्राहकापर्यंत जातं. आता काय असतं, ज्या वेळेला या कंपनीने एखादी नवीन गाडी लॉन्च करायची म्हणजे किंवा कंपनी सुरू केली, तर हे सगळं सेटअप असतं. हे जे सगळं आहे हे पूर्णपणे सेटअप असतं. आणि हे प्रस्थापित करून ठेवलेलं असतं. त्यामुळे काय होतं, इथं आलेली जर वस्तू, ती गाडी असेल, कार असेल, ती जर चांगली असेल तर ती यशस्वी होते आणि ग्राहकापर्यंत जाते, ग्राहकाच्या पसंतीला उतरते, मग ग्राहक पुन्हा अजून घेतो. त्याचबरोबर प्रमोशन चालू होतं. आता इथे शेतकऱ्यांचा जो शेतमाल आहे त्याच्यासाठी म्हणून काम करणारे डेडिकेटेड सप्लाय चेन काही आहे का? तशी होऊ शकते ना. फक्त मक्यासाठी सप्लाय चेन, फक्त हरभऱ्यासाठी आहे. ज्या लोकांना हरभऱ्याचं प्रोसेसिंग करायची इंटरेस्ट आहे किंवा मक्यासाठी स्टार्च इंडस्ट्री इंटरेस्ट आहे, ते स्वतः बॅकवर्ड मध्ये मका उत्पादक शेतकऱ्यापर्यंत पोहोचून त्यांचा मका घेऊ शकतात. तशी एक वेगळी सप्लाय चेन करू शकतात. दूध आहे, दुधाची वेगळी सप्लाय चेन करता येते. आणि हे सगळं करत असताना मध्ये जे काम करणारे कोण कोण आहेत ते आयडेंटिफाय करणे, त्या त्या लेवलला काय भूमिका असतील, काय रोल्स असतील ते करायचे, आणि शेतकरी याच्यामध्ये काय काय स्वतःहून रोल घेऊ शकतील त्याचा विचार करायचा. अशा प्रकारे आपल्याला विचार करायचा. म्हणजे आज जर समजा बघितलं, इन जनरल जी सप्लाय चेन कशी चाललेली आहे आपण बघतो, ती बाजार समिती मार्फत सुरुवात होते शेतकऱ्यांच्या दृष्टीने. जेव्हा शेतकरी त्याचा जो शेतमाल आहे हा शेतमाल विक्री करायला जातो आणि तो एपीएमसी चा चॅनल वापरतो बाजार समिती. त्यावेळेला पहिले असतील आडती, नंतर असतील ट्रेडर्स, पुढे यांच्या पुढे नंतर असतील होलसेलर, यांच्या पुढे असतील रिटेलर, यांच्या पुढे असतील ग्राहक. हे सरळ सरळ असलेली चेन. पण बऱ्याचदा माल इथपर्यंत जात नाही, कारण इथून साठवण मध्ये जातो, काही दिवस होल्ड होतो आणि तिथून होलसेलर कडे येतो आणि पुढे जातो, किंवा इथून हा जो आहे प्रक्रियाकडे जातो, ते प्रक्रिया करतात, प्रक्रियाकडे झाल्यानंतर रिटेलर कडे येतो, मग पुढे तो ग्राहकापर्यंत जातो. तर साठवण असेल, प्रोसेसिंग असेल, होल्डिंग असेल, किंवा मध्ये असलेले एका ट्रेडर कडून दुसऱ्या बाजारातल्या होलसेलर कडे, दुसऱ्या बाजारातल्या ट्रेडर कडे जाणे असेल, तर हे असं घडतं. आता या सप्लाय चेन मध्ये आपल्याला शेतकरी जे आहेत यांच्या हिताच्या कोणत्या गोष्टी होऊ शकतात, किंवा आपण जसं बघितलं की या ठिकाणी निविष्ठा पाहिजे आहे शेतकऱ्याला, ते निविष्ठा पुरवणाऱ्या कंपनीवरच त्यांनी अवलंबून राहायचं का स्वतः काय करू शकतो? म्हणजे कधी शेतकरी स्वतःच बियाणं पण करतात ना, मग सीड कंपनीवर राहण्यापेक्षा सीड प्रोडक्शन आपण केलं तर. पण हे एका शेतकऱ्याचं काम नाही. आता तुम्ही एवढं बघितलं की इथे सुद्धा काय की एक कंपनी आहे आणि ते सगळे लोक त्याच्यासाठी हिताचं काम करणारे त्यांनी तयार केलेले आहेत. म्हणून एका शेतकऱ्याचं काम नाही, दिस इज नॉट पॉसिबल. हे जसं इथं मी एखाद्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचं उदाहरण सांगितलं, किंवा कुठल्याही बाजारातल्या दुसऱ्या याचं असेल, कपडा असेल, टेक्सटाईल मध्ये असेल, तर हे सगळं तयार असतं, सेट असतं. कारण काय की त्या बिझनेससाठी म्हणून काय लागतं, त्या गरजा आणि त्याच्यामध्ये पुढे असलेलं जे सप्लाय चेन किंवा मध्ये येणारे घटक, या सगळ्यांचं एक प्रकारे परस्पर अवलंबन जे आहे ते मान्य असतं. ते एकमेकांच्या आधाराने उभे राहायला तयार असतात आणि मग ते पुढे जातात. तर ते मी असे एक उदाहरण देतो की समजा इथून औरंगाबादून मुंबईला एखादी ट्रॅव्हलची बस चालली आहे, ती बस इथून जर समजा जायची असेल तर काय होईल की औरंगाबादून निघाली, मुंबईला जाते, तर औरंगाबाद मधल्या 4 ठिकाणच्या 4 बुकिंग एजंट, जसे हे इथे डिस्ट्रीब्युटर आहेत प्रत्येक जिल्ह्याला, प्रत्येक तालुक्याला, तसे इथे काय असेल त्यांचे बुकिंग एजंट्स असतील.
ही गाडी आहे, गाडीची 40 सीटची गाडी आहे समजा, तर काय करतील ते 4 बुकिंग एजंट्स असतील आणि त्यांना 40 सीट्सचं म्हणजे 10-10 सीटचं प्रत्येकाला कोटा दिलेला असेल. आता कोटा आहे, पहिल्या एजंट कडून समजा फक्त 6 सीट आले, दुसऱ्या एजंट कडून आले, बुकिंग एजंट्स कडून 10 आले, तिसऱ्याने मागितले 12, तर काय केले या 6 पैकी 2 इकडे देऊन टाकले. चौथ्या एजंटला 10चा कोटा आहे, 22 आणि 6 28 झाले, तर चौथ्या एजंटला म्हणतील बाबा तुझे 2 जास्त मिळाले तर बघ. मग इथे चौथ्या एजंट कडून 2 आणि काहीच नाही झालं तर ड्रायव्हरला सांगते, असे 12 करून ही 40 सीटची गाडी भरून मुंबईला जाईल. तर हे जे आहे सीट बुकिंग असं होतं. आणि आपले जर एस टी महामंडळाचं कसं असेल, वेळ झाली निघायची, बस स्टँडवरून कंडक्टर आले, बसले, ड्रायव्हर आले, 2-4 जे काही सीट रिकामे राहतील किंवा काही रिकामे आहेत डबल बेंच मारली, निघाली गाडी. पण इथे असं नुकसान होऊ नये आणि त्याची कार्यक्षमता वाढावी म्हणून छोट्या एका गाडीसाठी सुद्धा त्यांनी एक नेटवर्क डेव्हलप केलेलं असतं. 40 सीट बुक करायचे आणि त्याच्या आधारावर त्यांची जी गाडी आहे ही यशस्वीपणे सक्सेसफुल दररोज चाललेली असते. हे जर करतात तर शेतकऱ्यांनी का करू नये? निविष्ठा घ्यायच्या तर एकत्र काय येऊ नयेत शेतकरी, वाहतूक करायची तर एकत्र काय येऊ नयेत शेतकऱ्यांनी, सीड प्रोडक्शन करायचं तर का नाही सगळे मिळून करायचं. ठीक आहे, बाकी गव्हर्नमेंट या मधल्या सगळ्या लोकांना काय कसं उभं करायचं, यांना काय योजना काढायचं ते सगळं करेल. इथे सुद्धा साठवण करताना आपण योजना काढलीच आहे ना, धान्य तारण योजना. आता धान्य तारण योजनेचा फायदा घ्यायचा असेल, गोदाम पावती धान्य तारण योजना, तर त्या योजनेसाठी जे साठवणूक करणार आहेत वखार मंडळाचे असतील किंवा इतर गोदाम आहेत, जे प्रमाणित गोदाम आहेत, त्या गोदामामध्ये आपल्याला ठेवावं लागेल. आणि तिथलं जे आहे मग त्या कुठली तरी बँक त्याला लिंक केलेली आहे, त्या बँक मध्ये गेला तर तुम्हाला फायनान्स मिळेल. ही सगळी स्कीम व्यवस्था शासन निर्माण करतं. पण ही व्यवस्था कुणासाठी आहे? शेतकऱ्यासाठी. आणि ही व्यवस्था कोणासाठी? या मधल्या सगळ्या प्लेयर्ससाठी आहे, त्या मधल्या स्टेक होल्डर्ससाठी आहे. तर यांनी जर त्याचा बरोबर वापर नाही केला तर आपण बघितलं की याच्यात एकमेकांचं नुकसान होतं आणि ते नुकसान भरून काढण्यासाठी मग ग्राहक आणि शेतकऱ्यावर जास्त बोजा पडत राहतो. तर हे आपल्याला टाळायचं. आता आपण 1-2 पिकामध्ये जे काही नवीन प्रयोग आले तर ते बघूया. की जसं सोयाबीन मध्ये आहे आणि मग मी एका प्रोजेक्ट बद्दल सांगेल. आता सोयाबीन मध्ये जर एक सप्लाय चेन आहे तर त्या सोयाबीन मध्ये आपण एक उदाहरण घेऊ. कसं विक्री करायचं? जायचं बाजार समितीत, जे आहे होलसेलर घेऊन टाकतील, ते देतील ऑइल मिलला आणि मग ह्याचं तेल जाऊन ते ग्राहकापर्यंत जाईल. म्हणजे प्रक्रिया आपण म्हणू. दुसरं काय आहे? दुसरं उदाहरण आहे, आता या ठिकाणी प्रत्येकाचं कमिशन लागेल, वाहतुकीचा खर्च लागेल, सगळं झालंय, शेतकऱ्याला करावं लागेल. मग आता शेतकरी दुसरा पर्याय काय आहे की गाव पातळीला जे आहे समजा चौपाल आहे, ITC कंपनी प्रोक्युअर करते, यांच्या खरेदी केंद्र आहे गावात, त्या खरेदी केंद्रावरून ते खरेदी होईल, त्याचं संकलन केंद्रावर जाऊन संकलन होईल. हे ITC वाले मग ऑइल मिलला देतील आणि ऑइल मिल वाले परत ग्राहकापर्यंत देतील. आता या स्थितीमध्ये शेतकऱ्याला काय फायदा झाला? इकडे जाण्यापेक्षा गावातच त्याला विक्री करायला मिळालं. आता गावात विक्री करणे एवढा एकच फायदा आहे का? नाही, त्याच्यात अजून एक फायदा आहे. काय फायदा आहे की वाहतूक खर्च कमी झाला. दुसरी गोष्ट काय की हे जे ITC वाले आहेत यांना किती सोयाबीन पाहिजे हे माहित आहे. येऊन भेटणार, बोलणार, त्यांचे केंद्र संचालक आहेत,
या केंद्र संचालक सुद्धा काय करतील, गावातल्याच कोणत्या तरी एका माणसाला भेटणार किंवा त्यालाच केंद्र संचालक करणार. म्हणजे याला माहिती आहे कोण शेतकरी आहेत, सोयाबीनचे उत्पादक, आणि यांना माहिती आहे इकडे ITC ला किती लागणार. ते केंद्र संचालक जे आहे ते गावामध्ये यांचा एक दुवा किंवा लिंक म्हणून काम करणार. आता हे जे लिंक आहे ही शेतकऱ्याला जाऊन सांगेल की बाबा तुम्ही आम्हाला जर दिलं तर काय होईल. मग ITC कधी कधी प्रोक्युरमेंट रेट सुद्धा आधीच सांगून टाकते. गावातून खरेदी करण्याचे आमचे जे बाजारभाव आहेत ते काय आहे, म्हणजे रेट कळाले. दुसरी गोष्ट काय झाली, वाहतुकीचा खर्च कमी झाला. तिसरी गोष्ट, हे आता आम्हाला द्या, बऱ्याच ठिकाणी आपण उगतो बारदाना पण देणार, पॅकिंग मटेरियल पण देणार, कारण यांचं नाव असतं त्याच्यावर. मग त्यांच्या त्या बारदानामुळे त्यांची जाहिरात पण होते आणि काही वेगवेगळ्या सेवा पण देतील. आता काही ठिकाणी मी बघितलंय की ITC मार्फत शेतकऱ्यांचा विमा पण काढला जातो, किंवा अजून काही एखाद्या प्रोक्युरमेंट कंपनीमधून त्यांना काही क्रेडिट पण मिळू शकेल. पण सध्या हे जे आहे हे घडतंय. पुन्हा या ठिकाणी शेतकऱ्याला जायचं का नाही जायचं त्यांचा निर्णय आहे. त्यामुळे शेतकरी हा चॅनल नंबर 1 वापरू शकतो, डायरेक्ट APMC मध्ये जाणे, माध्यम 1 आणि माध्यम 2 जिथे जिथे उपलब्ध आहे प्रोक्युरमेंट. तर या माध्यमामध्ये होणारे फायदे आहेत. आता हे जर माध्यम आहे, हा चॅनल उपलब्ध आहे, तर हा वापरावा. अशाच प्रकारचे वेगवेगळे प्रकल्प आलेले आहेत. तर एक सोयाबीनचा प्रकल्प लातूर जिल्हा, उस्मानाबाद जिल्हा आणि बीड जिल्ह्यातून काही भाग याच्यातून राबवला. तर त्याच्याबद्दल आपण एक थोडक्यामध्ये एक त्याचं उदाहरण बघू, आणि त्या उदाहरणामध्ये काय 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 होऊ शकतं ते आपल्याला बघायचं आहे की कोणत्या प्रकारचे बेनिफिट्स मिळू शकतात. अदरवाईज आपण काय बघितलं एवढे सप्लाय चेन, की आपल्याला काल बोलण्यात आलं होतं की जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना जो रेट मिळतो ग्राहकांमधून तो किती आहे. आपण पाहिलं की अतिशय कमी रेट मिळतोय शेतकऱ्यांना, आणि तो रेट जर वाढवायचा असेल तर काय केलं पाहिजे. 10 रुपये जर कस्टमरने दिले तर शेतकऱ्यापर्यंत आपल्याला आपण पाहिलं की 2.5 ते 3 रुपयात मिळू शकतात. मग त्याच्यात काही आपल्याला बदल करता येईल का, त्यात काही वाढवता येईल का, ते त्याचा पण विचार आपण केला होता. आणि मग त्याच्यात आपल्याला या सप्लाय चेन जर कार्यक्षम झाली तर काय होईल, ग्राहकाने दिलेले जे पैसे आहेत त्या पैशाचा काही जास्तीचा हिस्सा तिकडे जाईल. ग्राहकाने जे पैसे दिलेत तर त्याचा जो ग्राहक शेअर हा जो आहे प्रोड्युसर शेअर जे आहे कन्झ्युमर्स रुपीमध्ये वाढवायचा. याचा आपल्याला वन ऑफ दी इम्पॉर्टंट पर्पज काय की प्रोड्युसर शेअर म्हणजे शेतकऱ्यांचा वाटा. थोडक्यात हा आपल्याला कशात वाढवायचा आहे, कन्झ्युमर रुपीमध्ये वाढवायचा. म्हणजे ग्राहकांच्या किमतीमध्ये. ग्राहकांनी जी किंमत अदा केलेली आहे त्यामध्ये वाढवायचं आहे. आता सध्या किती आहे हे कशामुळे कमी होतो, मधल्या ज्या इनइफिशियन्सी आहेत, इंटरमिडिएट आहेत मध्ये, आपण म्हणतो की ह्यांना बाजूला करा, यांना बाजूला करून होईल काम, ते काम कोण करेल. मग समजा अडत्याला बाजूला करायचं, कोण करेल ते काम. आता बघा इथे आपण काय केलं होतं, सोयाबीन आहे, ITC वाले आले आणि त्यांच्या केंद्रावर गेलं, तर हे याला पर्याय आला ना, ट्रेडर्स याला पर्याय आला. मग आता ते काम एकतर शेतकऱ्यांचा, मध्यस्थ जे आहेत त्या मध्यस्थांचा काम शेतकऱ्यांना करावं लागेल. हे जे इंटरमिडिएट आहेत यांना काही तुम्ही बाजूला करू शकत नाही, कारण ते सुद्धा आहे. आता पण तरी सुद्धा जर ती सप्लाय चेन विकसित चांगली झाली तर काय होईल,
हा जो प्रोड्युसर आहे म्हणजे शेतकरी आणि हा ग्राहक, ह्याच्या पैशामध्ये फरक किती आहे बघा. वर लिहितो मी भारत. भारतात काय होतं, ग्राहकांनी जे पैसे दिले त्याच्या 25% पैसे शेतकऱ्यापर्यंत येतात. आणि मध्यस्थ जे आहेत भारतामध्ये किती आहेत मध्यस्थ? मध्यस्थांची संख्या हे आपल्याकडे 5 ते 7 आहे. आणि तेच जर आपण याच्यात विचार केला तर USA मध्ये ग्राहकाने दिलेले पैसे प्रोड्युसर पर्यंत किती जातात? 60% पर्यंत जातात. कारण काय, तिथे मध्यस्थ किती आहेत? 2 ते 3 आहेत. म्हणजे मध्यस्थांची संख्या कमी झाली नाही. ते हेच कार्यक्षम सप्लाय चेन झाली तर काय होऊ शकतं हे आहे की इथे 60% गेले. आपल्याला जर समजा 60% जाऊ दे, 50% जरी आले ग्राहकाचं, 45% आले तरी 15% शेतकऱ्यांना जास्त फायदा मिळाल्यासारखं आहे. तर आपल्याला कार्यक्षम सप्लाय चेन मधून हे घडवायचं आहे आणि हे घडू शकतं. काही आपले उदाहरणं पण आहेत आणि त्या उदाहरणामध्ये आपण काही जे आहेत चर्चा करूया किंवा म्हणजे त्याच्यावर एक दृष्टिक्षेप टाकूया. तर यामध्ये जे वेगवेगळे पर्याय आले त्या पर्यायामध्ये आपण एक खूप चांगला प्रकल्प राबवला होता की त्या प्रकल्पामध्ये म्हणलं लातूर, उस्मानाबाद, बीड मध्ये हे एडीएम नावाच्या ऑइल मिल जे आहेत त्यांचे मार्फत अधिक शासन म्हणजे कृषी विभाग, शासन यंत्रणा आणि शेतकरी या तिघांच्या माध्यमातून एक प्रकल्प राबवण्यात आला. ज्याला पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप आपण म्हणतो तसा इंटिग्रेटेड प्रकल्प राबवण्यात आला. आणि या प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी काही उपक्रम घेण्यात आले. मग काय काय केलं त्यांनी आपण ते बघूया. त्या प्रकल्पामध्ये महत्वाची गोष्ट त्यांनी काय बघितली की शेतकऱ्यांचा जो खर्च आहे उत्पादनाचा, तो कॉस्ट ऑफ कल्टिवेशन जे आहे हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये मजुरांवर होतो. आणि मजुरांवर किती होतो? जवळपास 30 ते 35% कॉस्ट मजुरांवर जाते. आता याला काही उपाय आहे का? यस. त्यांनी काय केलं की एक प्रकारचा फायदा म्हणून शेतकऱ्यांना देण्यासाठी अवजारे बँक असे काही स्थापन करायचा प्रयत्न केला. आता अवजारे बँक स्थापन करून एडीएम काय करणार? त्याच्याऐवजी त्यांनी मग काय केलं की ठीक आहे, अवजारे बँक जी आहे ही यांना करू द्या. शेतकऱ्याच्या गट तयार केले आणि त्या गटांच्या मार्फत अवजारे बँक तयार केली. आणि काही जे प्रकल्पामध्ये काम राबवले शेतकऱ्यांच्यासाठी, जसं आपण म्हणलं की सप्लाय चेन मध्ये काय पाहिजे? निविष्ठा पाहिजे तर काही सेवा पाहिजेत. तर जशी एक सेवा आहे माती तपासणी, सॉइल टेस्टिंग, ही सॉइल टेस्टिंग केली त्यांनी. दुसरं काय केलं त्यांनी की बियाणे सर्टिफाईड सीड जे आहे त्याचा अवेलेबिलिटी सीड प्रोडक्शन प्रोग्राम घेतला. तर एकतर प्रमाणित बियाणे वाटप केले आणि हे वाटप करण्यासाठी कुठून आणलं बियाणे? यांनी फक्त सीड प्रोडक्शनचा प्रोग्राम केला, बीजोत्पादनाचा. या बीजोत्पादनासाठी काय केलं त्यांनी? फाउंडेशन सीड शेतकऱ्याला दिलं आणि या फाउंडेशन सीड पासून सर्टिफाईड सीड तयार केलं. सर्टिफाईड सीड कोणी तयार केलं? शेतकऱ्यांनीच केलं.
शासनाने आणि एडीएमने दोघांनी मिळून काय केलं, फाउंडेशन सीड दिलं शेतकऱ्यांना, त्यापासून सर्टिफाईड सीड शेतकऱ्यांनी तयार केलं आणि त्याचं वाटप पुढे झालं. त्याच्यानंतर काय केलं की या सीडचं सगळीकडे अंगीकार व्हावा म्हणून फ्रंटलाईन डेमॉन्स्ट्रेशन घेतले. आता या सगळं काय झालं की शेतकऱ्याला उत्पादन करण्यापूर्वीच्या ज्या आवश्यकता आहेत त्या पूर्ण करायचा प्रयत्न केला. हे कोणाच्या माध्यमातून, शेतकऱ्यांच्याच कंपनी. आणि मग या ट्रेनिंग दिलं, प्रशिक्षण कशाचं दिलं, व्हॅल्यू चेन अवेअरनेस, की पुढे उत्पादनाचं काय होतं आणि त्याची व्हॅल्यू चेन कशी आहे याच्याबद्दल जाणीव जागृती करण्याचं प्रशिक्षण दिलं. आणि ही जी आहे व्हॅल्यू चेनची मूल्य साखळी, या मूल्य साखळीमध्ये नेमकं काय घडतं याचं प्रशिक्षण दिलं. म्हणजे काय, शेतकऱ्याला तयार केलं, आडत्याचा रोल तुम्ही करू शकता का ते केलं, किंवा दुसरा पर्यायी बाजार कोणता आहे आपल्याला तो आपण आयडेंटिफाय करून तिथे जायचं का याच्यासाठी त्यांची तयारी केली. आणि याचबरोबर सगळ्यात महत्वाचा जो घटक आहे की ज्याच्यामुळे खूप मोठा तिथे फायदा झाला तो म्हणजे फार्म मेकॅनायझेशन केलं. आणि या फार्म मेकॅनायझेशन मध्ये वेगवेगळा जो रोल घेतला प्रत्येक ह्याच्यानी, तर महाराष्ट्र गव्हर्नमेंट जे आहे ते प्रोजेक्ट कंट्रोल पार्टनर होता, शेतकरी सुद्धा त्याचे प्रोजेक्टचे पार्टनर होते, एडीएमचे प्रोजेक्ट डिझायनर पार्टनर होते. आणि उद्दिष्ट काय होतं, सोयाबीनचं उत्पादन वाढलं पाहिजे, प्रोडक्टिव्हिटी ऑफ सोयाबीन वाढणे आणि इम्प्रूव्हिंग इन्कम ऑफ सोयाबीन फार्मर आणि आर्थिक उत्पन्न त्यांच्या पुढे गेलं. आता या ज्या ऍक्टिव्हिटीज झाल्या, माती तपासणी झाली, त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युशन ऑफ सीड, सर्टिफाईड सीड झालं, तर साधारणतः कसं झालं की यातून म्हणजे टार्गेटच ठरवून घेतलं की किती शेतकऱ्यांना यामध्ये इन्व्हॉल्व करायचं आहे. आणि मग एडीएमनी काय केलं की शेतकऱ्यांचे गट तयार करायला सुरुवात केली आणि गावामध्ये त्यांच्या अधिकाऱ्यांनी जाऊन गट तयार केले. आता सॉइल टेस्टिंग मध्ये काय केलं की सगळे शेतकरी सहभाग घेतील याच्यासाठी त्यांना जाऊन ट्रेनिंग दिली. सीड प्रोडक्शन कसं करायचं याची ट्रेनिंग दिली. सीड प्रोडक्शनसाठी काही शेतकऱ्यांची निवड केली, त्यांना ट्रेनिंग दिलं आणि मग त्यांचं जे सीड तयार झालं त्या सीड असंच कसं करता येईल, त्याला प्रोसेसिंग करावं लागेल. सीड प्रोसेसिंग करणे, त्याचं ग्रेडिंग करणे, बॅगिंग करणे, टॅगिंग करणे, सेंडिंग सॅम्पल्स फॉर द लॅब टेस्ट प्रमाणित करण्यासाठी आणि त्याचं सर्टिफिकेशन करणे, हे सगळं करून घेतलं. सर्टिफाईड सीड तयार केला आणि मग ह्याच्यानंतर रिलीज ऑर्डर्स आल्या. त्यानंतर ते जे आहे हे सगळं बियाणं आहे ते सुद्धा वेअर हाऊस मध्ये ठेवणं, प्रोसेसिंग, बॅगिंग, लेबलिंग, सर्टिफिकेशन हे सगळं त्यांनी हाताळलं. मग 2-3 व्हरायटीचं सर्टिफाईड सीड त्यांनी डिस्ट्रीब्यूट केलं, ज्याच्यामध्ये DS 228 आणि MAUS 71 आणि JS 9752 या 3 व्हरायटीचं त्यांनी सीड शेतकऱ्यांना किफायतशीर दरामध्ये दिलं, सबसिडाइज रेटमध्ये दिलं. आणि यानंतर प्रोक्युरमेंट अँड मार्केटिंग सपोर्ट दिला. हे सगळं झाल्यावर महत्वाची गोष्ट कुठली, जसं आपण मी ITCचं सांगितलं त्या प्रकारे प्रोक्युरमेंट अँड मार्केटिंग सपोर्ट कोणी दिला, आता ही एजन्सी पाहिजे ना याला कोणीतरी, एडीएम ऑइल मिल्स यांनी दिलं. जे पूर्वी टीना ऑइल मिल्स म्हणून लातूरमध्ये फार फेमस होतं, तर हे एडीएम केलं. मग या ठिकाणी प्रोक्युरमेंट अँड मार्केटिंग सपोर्ट मध्ये काय केलं की जवळजवळ त्यांनी तिथून 1,15,000 मेट्रिक टनचं सोयाबीन जे आहे हे शेतकऱ्यांकडून खरेदी केलं. आणि हे सगळं जे आहे शेतकरी ते कंपनी अशी खरेदी झाली. कशातून झाली, एडीएमने काय केलं, डायरेक्ट मार्केटिंगचं लायसन्स घेतलं. त्याला लायसन्स घ्यावं लागेल ना, असं कसं होईल, तर यांनी डायरेक्ट मार्केटिंगचं लायसन्स घेतलं. या लायसन्सच्या माध्यमातून प्रोक्युरमेंट केलं 1,15,000 मेट्रिक टन बियाण्याचं, सोयाबीनचं.
आणि त्यानंतर या शेतकऱ्यांना डायरेक्ट प्रोक्युरमेंट केली तर काय फायदा होतो, कसं होतं, त्याचं पण जाऊन अवेअरनेस दिला. यानंतर जे आहे एक खूप महत्वाचं नाविन्यपूर्ण गोष्ट इथं केली की लिंकिंग फार्मर्स टू कमोडिटी एक्सचेंज. आपण काल जे बोललो होतो NCDX वर, तर त्याच्याबरोबर शेतकऱ्यांना लिंक करून टाकलं. म्हणजे शेतकऱ्यांचं सोयाबीन आहे ते तिथेच गोडाऊन मध्ये ठेवलं आणि ते जे आहे ते सरळ सरळ त्यांचे शेतकऱ्यांचे गट केले. या गटांना काय केलं, प्रशिक्षण दिलं. कशाचं प्रशिक्षण दिलं की NCDX याच्यावर एन स्पॉट हे कसं ऑनलाईन ट्रेडिंग करायचं, आणि या ठिकाणी बाईंग सपोर्ट ऍज अ बायर स्पॉट एक्सचेंज मध्ये दुसऱ्या बायरला दिला. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांना लिंक केलं डायरेक्ट NCDX वर. तर याच्यामुळे काय झालं, पुन्हा फ्रंटलाईन डेमॉन्स्ट्रेशन हे घेतले होते, फार्म मेकॅनायझेशन घेतलं. तर हे कोणाच्या मार्फत घेतलं, काही कंपनीने काही स्वतः थोडे सुधारित अवजार आणले. त्या फार्म मेकॅनायझेशन साठी पण त्यांनी काय केलं की तिथे FPO तयार केलं, फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन. आणि या FPO ला काय केलं, रजिस्टर केलं फार्मर प्रोड्युसर कंपनी सारखं, किंवा FPO रजिस्टर झाली. आणि मग यांना काय केलं, बँकेकडून कर्ज पण मिळवून दिलं आणि याच्यामध्ये अवजारे बँक तयार केली. या अवजारांचं कुठं गावामध्येच अवजार उपलब्ध आहेत सगळे. तर त्या ठिकाणी मग त्याचे जे सदस्य शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा दिला. तर हे सगळं सोयाबीनच्या बाबतीत घडवलं त्यांनी. आणि त्याच्यामुळे काय झालं की जो बेनिफिट झाला शेतकऱ्यांना तो त्याच्यामध्ये चांगले रेट्स मिळाले. त्याच्यानंतर खर्च कमी झाला शेतकऱ्यांचा उत्पादनाचा आणि प्रोडक्शन पण वाढलं. तर आता ह्याच्यात जे आहे की त्यांचा जो काही सर्वे आला त्याच्या सर्वेमध्ये काय फायदे झाले या सगळ्या गोष्टीचे, त्याचा एक अहवाल, त्यातले काही एक दोन मुद्दे मी सांगतो आणि मग आपण दुसऱ्या. आता ही सॉइल टेस्टिंग केली 838 शेतकऱ्यांकडे. सीड प्रोडक्शन झालं, टार्गेट 256 हेक्टरचं होतं ते झालं 299, म्हणजे 300 हेक्टरवर केलं. आणि सर्टिफाईड सीड जे डिस्ट्रीब्युट होतं ते 3150 क्विंटल केलं. तर डायरेक्ट प्रोक्युरमेंट किती केलं, 1,15,000 मेट्रिक टन टार्गेट होतं, पण प्रत्यक्षात 80,000 मेट्रिक टन त्यांचं हे झालं. आणि या सगळ्या सिस्टममुळं हे जे केलं की किती ठिकाणी केलं, लातूरमध्ये 107 गावात केलं, उस्मानाबाद मध्ये 25 गावात केलं, बीड मध्ये 12 गावात केलं, आणि अकोला नागपूरमध्ये पण हे केलेलं आहे. तिथे पण काही, अकोल्यामध्ये 35 गाव होते, नागपूरमध्ये 11 गाव होते. या ठिकाणी हा एक प्रोजेक्ट शेतकऱ्यांसाठी पथदर्शक म्हणून राबवण्यात आला की एक नवीन गोष्ट ना. आता ह्याची सवय जी आहे रेग्युलर ह्याच्यामध्ये जे कम्फर्टेबल वाटतं शेतकऱ्यांना, फायदा हो तोटा हो, पण परिचय झाले ते बदलायचं एकाएकी तयारी होत नाही. पण त्यामुळे हे सगळं बदल करायला काही ठिकाणी प्रयोग झाले किंवा म्हणजे पायलट प्रोजेक्ट सारखे, आणि त्यातून जे एक्झॅक्ट बेनिफिट जो झाला शेतकऱ्यांना तर त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊ. तर शेतकऱ्यांना दर क्विंटल मागे 650 रुपये जास्तीचा बेनिफिट तेव्हा मिळाला होता, 650 रुपये एक्स्ट्रा. आता समजा जर कुणाला 10 क्विंटल सोयाबीन झालं तर काय झालं, 6,500 रुपयाचा शेतकऱ्यांना फायदा झाला. आणि एक कन्व्हिनियंट झालं ना, गावामध्येच सगळं खरेदी आहे, तिथल्या तिथेच आहे. बरं, स्पॉट एक्सचेंजचं जे आहे शेतकऱ्यांना माहिती झाली की कसं करायचं. म्हणजे त्यांनी आता पुढे काही वर्ष स्वतः शेतकरी आहे जे FPO आहेत, अवजारे बँक आहेत, त्याचं काम त्या वर्षी तर नाही, अजूनही चालूच आहे. तर या ठिकाणी हे जे सगळं घडलेलं आहे सोयाबीनच्या बाबतीमध्ये, तर ते आपल्या पुढे थोडक्यामध्ये मांडलं. आणि जवळपास हे 2 लाख शेतकऱ्यांपर्यंत नेण्याचं त्यांचं जे टार्गेट होतं. आणि 14-15 मध्ये सुद्धा हे जवळपास
7,000 हेक्टरवर हे जे प्रकल्प जे आहे राबवण्यात आले आणि यील्ड पर हेक्टर सोयाबीन जे आहे हे 18 क्विंटल पर्यंत जास्त वाढली त्यांची. साधारणतः 350 शेतकरी जे आहेत एकेका FPO मध्ये त्यांनी रजिस्टर केले आणि त्याच्यामध्ये महिलांचा सुद्धा बराच सहभाग घेतला. तर 20 ते 30% उत्पादनात वाढ हे एक पहिलं झालं. आणि त्यानंतर सर्टिफाईड सीड प्रोडक्शन करण्यामध्ये त्यांना होणारा जो फायदा आहे तो पण भरपूर झाला. कारण 806 क्विंटल सर्टिफाईड सीड जे आहे ते त्यांनी पहिल्या वर्षी तयार केलं, त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी ते अजून वाढ झाली. तर 25% इन्क्रीज इन यील्ड, कारण स्वतःचं सीड चांगलं मिळालं त्यातून पण आहे. याच्यात कृषी विज्ञान केंद्राला पण केलं होतं तंत्रज्ञानासाठी. आणि मग ADM ने काय केलं, SMS सर्व्हिस दिली 3,000 शेतकऱ्यांना, लीड फार्मर, आणि त्यांना बाजारातले भाव काय आहेत, कुठं द्यायचं आहे, काय नाही, तर ते विक्रीसाठी केलं. परत लेबर कॉस्ट जी आहे 30% लेबर कॉस्ट होती, तर ती लेबर कॉस्ट 30% सेव्हिंग कशामुळे झाली, अवजारे बँकेमुळे झाली. ह्या अवजारे बँकेचा फार चांगला उपयोग किंवा तिथे 2 FPOच्या मार्फत अवजारे बँक त्यांनी तिथे तयार केली. कस्टम हायरिंग सेंटर होतं आणि त्याच्यातून सगळ्या म्हणजे जमीन तयार करणे, लँड प्रिपरेशन पासून, सोईंग पासून, हार्वेस्टिंग पर्यंत, त्याच्यानंतर मळणी, ग्रेडिंग, पॅकिंग हे सगळे कामं मशीनच्या मार्फत झाले. आणि यानंतर जे डायरेक्ट प्रोक्युरमेंट आणि दुसरी गोष्ट कमोडिटी एक्सचेंज, या 2मुळे काय झालं, शेतकऱ्यांना डायरेक्ट फायदा मिळाला. तर हे सगळं विचार केलं तर ओव्हरऑल शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नात किती फायदा झाला या प्रकारच्या सप्लाय चेन मधून, तर जवळपास 35% एकूण फायदा झाला. 35% म्हणजे बघा ना, 1,000 रुपयाला 1,350 झाले. 10,000 रुपयाचे जर असेल तर 13,500 रुपये झाले. तर या प्रकारे शेतकऱ्यांना बेनिफिट मिळू शकतो जर समजा सप्लाय चेन मध्ये त्यांना सहभाग घेता आला. सप्लाय चेन मध्ये समजा इनपुट सप्लाय वाले सीड कंपनी आहेत, त्याचा रोल शेतकऱ्यांनीच केला. अवजार आहेत, दुसरीकडून कोणीतरी मजूर येतात, ते येतात, त्यांना पैसे द्यायचे, तर आपल्याच कंपनी, शेतकरी कंपनींनी अवजारांचं हे केलं. तर अशा प्रकारे ते काम झाल्यामुळं शेतकऱ्यांना एकूण फायदा चांगला मिळालेला आहे. असं एक सोयाबीनचं उदाहरण आहे. आणि त्याचप्रमाणे मी काही 1-2 फळ पिकांची उदाहरणं तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर आपण काही प्रश्न असतील तर त्यावर बोलूया. एक आपल्याकडे खूप मोठं 2 पिकांचं, फळ पिकांचं उदाहरण मी सांगेन. पहिलं जे आहे आपल्याकडे केसर आंबा खूप फेमस आहे म्हणून आंब्याचं एक घेतो, आणि दुसरं मोसंबी एक सगळ्यात मोठं जास्त पीक आहे. आता हे जे आंबा पिकामध्ये जी सप्लाय चेन आहे ती कशी चालते, व्हॅल्यू चेन. आता यामध्ये बघा, ह्याचा अभ्यास केला तर सुरुवातीला काय आहे, इथे शेतकरी आहे, हे शेतकरी आंब्याचं पीक काढतात. हे कोणाला विक्री करतात, शेतकरी विक्री करतात बागवानाला. बागवानाला विक्री करतात. बागवान कोणाला विक्री करतात, बागवान कमिशन एजंटला विक्री करतात. कमिशन एजंट त्याचं पुढे काय करतात, हे पुढे होलसेलरला विक्री करतात. होलसेलर कडून ते कुठे जातं, होलसेलर कडून हे जातं रिटेलरला.
रिटेलर कडून हे जातं नंतर ग्राहक. आता यात बघा, शेतकरी सरळ ग्राहकापर्यंत जात नाही, शेतकरी कमिशन एजंट कडे पण जात नाही, तर तो या प्रकारे जातो. आता ही नॉर्मल आहे. जवळजवळ जेवढे शेतकरी आहेत त्याच्यातले 60-70% बागवानाच्या मार्फतच विक्री होते. तर ही जी विक्री आहे याला पर्याय काय करता येतो? पहिला तर पर्याय आहे की एक पर्याय म्हणजे शेतकरी स्वतःच कमिशन एजंट कडे गेला तर एक पायरी पुढे गेला. हे सगळं खूप चांगल्या प्रकारे घडू शकतं की म्हणजे शेतकऱ्यांनी स्वतः कमिशन एजंट कडे जाणं, एवढं तर होऊ शकतं. त्यामुळे 1% कमी झाला तर इथे जे 10-20% जे प्रपोर्शन जाणार आहे त्या आंब्याच्या किमतीचं, तर ते कमी होऊ शकतं. तर हा एक महत्वाचा भाग. आता याच्यात जिथं हे अभ्यास केला त्यावेळेला आपण बघितलं की आंब्यात सुद्धा ग्रेड काय ABC 3 प्रकारचे ग्रेड असतात. आणि ए ग्रेडचे किती असतात? जास्तीत जास्त 20% प्रोडक्शन होतं. 250 ते 300 ग्रॅमचं एक फळ असतं. बी ग्रेड जे आहे त्याच्यामध्ये 200 ते 250 ग्रॅमचं फळ मध्यम आकाराचं, ते 30%. आणि सी ग्रेडचे म्हणजे लेस दॅन 200 ग्रॅमचं फळ जे आहे तर सी ग्रेडमध्ये 50% असतं. तर ए ग्रेड आहे एक्सपोर्ट क्वालिटीचा, पण ते 20% प्रोडक्शन होतं. मग अशाच ठिकाणी काय केलं व्हॅल्यू चेन अनालिसिस, की या ठिकाणी चॅनल 1, 2, 3 वापरले आणि त्या ह्याच्यात काय काय करता येऊ शकतं तर त्याचा एक आपण मोसंबीच्या पिकामध्ये काय घडतं आणि ते काय करता येतं त्याचा आपण बघू. तर आंब्यामध्ये आपल्याला काय इथे एक ही सप्लाय चेन नंबर 1 माध्यम आहे चॅनल 1 आणि हा चॅनल 2 आहे की इथपर्यंत जाणे. चॅनल 3 काय आहे की शेतकऱ्यांनीच वाहतूक करणे, शेतकऱ्यांनीच शेतकरी बाजार किंवा आठवडी बाजारामधून डायरेक्ट ग्राहकाला विक्री करणे. मग आता या ठिकाणी काय की सगळ्यात नाही जरी प्रोडक्शन झालं तरी 50% प्रोडक्शन किंवा 25% प्रोडक्शन इथे आणि बाकीचं 25 ते 50 ते 75% या मार्गाने, किंवा कमिशन एजंटकडे अर्ध नेलं, 25% इकडे नेलं, 25% बागवानाला, असं होऊ शकतं. पण बागवानाला याच्यात घेतलं तर बागवान पूर्णच घेण्याचा आग्रह करतात, म्हणून याच्यामध्ये 50% कमिशन एजंट, 50% ग्राहक, अशा प्रकारचे शेतकरी करू शकतात. आता एक आपण मोसंबीचं उदाहरण बघूया. मोसंबी मध्ये जे सप्लाय चेन आहे या मूल्य साखळीला काय काय प्रकारे वापरला जातो. हा अभ्यास आहे औरंगाबाद जिल्हा, हा अभ्यास आहे अकोला जिल्हा यामधला. तर मोसंबीच्या ह्याच्यासाठी काय आहे, पहिले तर आपण बघू की सुरुवात कुठून, शेतकरी पहिला पाया, या सगळ्या सप्लाय चेनची सुरुवात शेतकरी. म्हणजे शेतकरी काय करतील, 3 प्रकारचे चॅनल वापरतात शेतकरी. चॅनल 1 काय आहे, चॅनल 1 आहे सरळ आपल्या शेतामध्येच झाड जे आहेत मोसंबीचे बागवानाला बोलवायचं, विक्री करायची. पोस्ट हार्वेस्ट कॉन्ट्रॅक्टर, बागवानाला असे टर्म देतात, पोस्ट हार्वेस्ट कॉन्ट्रॅक्टर. आपल्याला माहिती आहे आपल्याकडे ही पद्धत आहे की बागच विकून टाकायची. कधी कधी तर फळं यायच्या आधीच बाग विकल्या जाते, बहार धरला की बाग विकल्या जाते. हे पोस्ट हार्वेस्ट कॉन्ट्रॅक्टर ह्यांना विक्री करायची. मग आता पोस्ट हार्वेस्ट कॉन्ट्रॅक्टर कुठे जातील मोसंबीवाले, हे जाणार कमिशन एजंट म्हणजे आडती, ज्या बाजार समितीत जातील हे घेऊन जातील. शेतकरी तिथं पण जायला तयार नाही, हे कमिशन एजंटला जाणार.
मग कमिशन एजंट जे आहेत याच्या पुढे ट्रेडर, त्यांच्याकडे गेले, व्यापारी जे खरेदीदार आहेत. आणि हे ट्रेडर काय करतील? ट्रेडर काय स्वतः थोडंच खाणार आहे आंबा. मग ट्रेडर्स दोन कामं करतात. ट्रेडर एक तर दुसऱ्या कमिशन एजंटला जाऊन विक्री करतील. कुठल्या? जिथून घेतलं त्याच बाजारात नाही, जिथे भाव चांगला चालू आहे. कमिशन एजंट दूरच्या बाजारात, म्हणजे औरंगाबादची मोसंबी आहे मुंबईला नेऊन विकायची, औरंगाबादची मोसंबी आहे इंदोरला नेऊन विकायची, औरंगाबादची मोसंबी आहे दिल्लीला नेऊन विकायची. हे काम कोण करतं? ट्रेडर्स करतात. हे कमिशन एजंट आहे नाही, हे शेतकरी नाही, बागवान आहे नाही. बागवान कधी कधी नेतात, पण बागवान बहुतेक लोकल मार्केटमध्ये जिथं चांगला आहे एपीएमसी त्यांचं लिंक आहे तिथं विक्री करून टाकतात. ह्या ट्रेडर्सला मात्र हे कमिशन एजंट दूरच्या बाजारात नेतात. दिसत हे एक. किंवा ट्रेडर काय करतात? दुसरा मार्ग म्हणजे काय त्यांना, की ते ज्या ठिकाणी आहेत त्याच बाजारामध्ये, समजा औरंगाबाद मध्ये घेतलंय ट्रेडरनी, तर त्यांनी औरंगाबादच्या बाजार समितीतून घेतलं ना, औरंगाबादच्या किरकोळ विक्रेते. कोणते किरकोळ विक्रेते? लोकल मार्केट मधले किरकोळ विक्रेते, यांना विक्री होते. आता ही लोकल मार्केट मध्ये विक्री झाली, ते रिटेलर, स्थानिक बाजार, म्हणजे कुठं दूर गेलं नाही, फक्त ट्रेडरने काय केलं, रिटेलरला देऊन टाकलं स्थानिक बाजारामध्ये. आता या स्थानिक बाजारामध्ये काय होतं? आता बघा, हे कमिशन एजंट दूरच्या बाजारात गेले, तिथून कोणाला दिलं त्यांनी? तिथं समजा मुंबईला नेलं, मुंबईला सुद्धा ते काय करतात, मुंबईला होलसेलरलाच विकणार ना. हे होलसेलरला विकलं, होलसेलरला विकल्यामुळे काय झालं, आता या होलसेलरला तिथल्या रिटेलरला विकावं लागेल, मुंबईतला रिटेलर. आता या इथला हा काय औरंगाबाद मधला रिटेलर समजा स्थानिक बाजारातला. आता हे दोन्ही कोणाला देणार आहेत? दोन्ही पण नेणार आहेत. हे इकडून येईल, हे इकडून येईल, हे असेल ग्राहक. फक्त फरक काय आला, हा स्थानिक बाजारातला ग्राहक आहे, ह्या समजा औरंगाबाद मध्येच हे झाले तर औरंगाबादचा ग्राहक, आणि कदाचित हे मुंबई मधला ग्राहक असेल. हा ग्राहक जो आहे इंदोरला, इंदोरचा ग्राहक असेल. तर हे सगळं असं घडतं. आता याच्यात काय आहे, चॅनल एक किती आहे? हा चॅनल एक जवळपास 85% शेतकरी वापरतात. सॉरी, 85% प्रोड्यूस, एकूण उत्पादनाच्या 85% उत्पादन चॅनल एक मधून जात. दुसरा चॅनल काय आहे? शेतकरी काय करतात? दुसरा चॅनल असा आहे, चॅनल दोन, शेतकरी स्वतः, जसं आपण आंब्यामध्ये बघितलं की एक पायरी पुढे जातात आणि कमिशन एजंटला विक्री करतात. मग पुढे त्यांनी कोणाला विको, ते ट्रेडर्सला विको, ट्रेडरनी लोकल मार्केटला विको, किंवा ट्रेडर्सनी दूरच्या त्यांनी आपल्या बाजार समितीत जाऊन विकलं कमिशन एजंटला. हा झाला चॅनल 2. चॅनल 1 आहे हा. आता तिसरा चॅनल काय आहे, की शेतकरी स्वतः किंवा हा बागवान दूरच्या बाजारात नेऊन विकतो. कधी कधी बागवान सुद्धा इथे घेतात आणि दिल्लीला जाऊन विकतात, मुंबईला जाऊन विकतात. म्हणजे हा चॅनल 3. आता ह्या याच्यात बघा चॅनल 3 मध्ये कसं आहे. चॅनल 3 मध्ये बागवानाने नेऊन दिल्लीला विकली मोसंबी, किंवा शेतकऱ्यांनी डायरेक्ट दिल्लीला नेऊन विकली, शेतकऱ्यांनी डायरेक्ट मुंबईला नेऊन विकली, शेतकऱ्यांनी डायरेक्ट इंदोरला नेऊन विकली. तर हे जे आहे दूरच्या बाजारामध्ये,
दिल्ली, मुंबई, इंदोर अशा ठिकाणी इथून जातात आणि जयपूरला पण जातात. त्यानंतर काही प्रमाणामध्ये हैदराबादला पण जातात. अशा प्रकारे दूरच्या बाजारात. आणि तिथे पुढचं काय, तर याच्यामध्ये जे पाहणी झाली की फार्म गेटला चॅनल नंबर 1 जे आहे, म्हणजे बागवानाला जी विक्री होते कुठं, शेतामध्येच, बांधावर विक्री, ही किती होते, ही 80 ते 85% होते. चॅनल 1 चा वापर 80 ते 85. एपीएमसी मध्ये जाऊन, बाजार समितीत जाऊन शेतकरी विक्री करतात की आपल्या जवळचं, समजा आता औरंगाबाद जिल्ह्यामधलाच शेतकरी येतो, तो औरंगाबादच्या बाजार समितीत आणून विकला. हे म्हणजे चॅनल 2. याचा वापर किती होतो, 10 ते 20% फक्त. बघा. आणि तिसरं जे आहे, दूरच्या बाजारात जाऊन विकणे. हा जो चॅनल आहे, हा चॅनल 3, हा चॅनल 2, हे किती वापरतात, हे फक्त 1 ते 2% शेतकरी किंवा व्यापारी सुद्धा जे आहेत 1 ते 2%च वापरतात. आता दूर नेऊन विकायला फायदा आहे, पण ते तितकं करत नाही. आणि हे आपल्या पुढे आता मी दाखवले. तर याच्यात जे आहे, काय फरक पडतो बाजारभावामध्ये, आणि त्याच्यात आपण विचार करूया की काही गोष्टीमध्ये किती पैशाचा व्यवहार होतो बघूया. आणि खर्च आणि येणारे पैसे याचा एक जो अभ्यास आहे, तर त्याप्रमाणे जे आहे, कॉस्ट अँड इन्कम याचं प्रपोर्शन किती आहे, की कॉस्ट ऑफ मेंटेनन्स ऑर्चर्ड, म्हणजे 1 क्विंटल मोसंबीची विक्री केली, तर त्याच्यामध्ये एक जे आहे, पहिलं जर समजा बघितलं की मोसंबी बाग व्यवस्थापन, याच्यावर जो खर्च झाला हा 10%. त्याच्यानंतर शेतकऱ्याला जो हिस्सा मिळाला, 100 रुपये जर आले याच्या मार्फत, समजा ग्राहकामधून आले 100 रुपये, तर त्या 100 रुपयातले 10% त्या खर्चात गेले. शेतकऱ्याला किती मिळाले, 22% मिळाले. 22 रुपये शेतकऱ्याला मिळाले. त्याच्यानंतर तिसरा जे आहे, जे बागवान आहे त्याला किती मिळाले, बागवानामार्फत विक्री झाली ना, तर बागवान जे आहेत त्यांचा हिस्सा 15%. इथे हिस्सा लिहितो म्हणजे लक्षात राहील की बागवानाचा हिस्सा आहे 15%. म्हणजे 100 रुपये जर शेतकऱ्याला विक्रीमधून मिळाले, तर त्यातले 15 रुपये सरळ बागवानाला जाणार आहेत. मग त्यांनी 2 महिन्यात कमवू का 4 महिन्यात कमवू. याने मात्र मोसंबी लावली, सगळं व्यवस्थित केलं, शेतकऱ्याला 22%च मिळाले, 100 पैकी 22 रुपये. कारण त्याचे पुन्हा 10 रुपये त्या खर्चात गेलेले आहेत. म्हणजे नेट जर शेतकऱ्याचं बघितलं तर अजूनही कमी होईल. त्यानंतर होलसेलर किती कमवतात, होलसेलर कमवतात साधारणतः 9% कमवतात ह्याच्यातून, या उदाहरणात दिले. आणि सर्वात जास्त कमवतात ते आहेत किरकोळ विक्रेते, रिटेलर, हे 16% कमवतात. आणि याच्यातून जे होतंय की वेगवेगळ्या जे खर्च आहेत विक्री व्यवस्थापनामध्ये,
बाबतीत खर्च आणि त्याच्यामध्ये होणारे जे आहे नुकसान म्हणा किंवा वेस्टेज म्हणू आपण, तर हे जे वेस्टेज आहे, विक्री व्यवस्थापनात होणारा खर्च आणि वेस्टेज जे आहे साधारणतः 28% आहे. तर अशा प्रकारे हा 100 रुपयाचा हा हिस्सा आहे. तर आपल्याला ही जर समजा सप्लाय चेन आपण जास्त इफिशियंट केली तर काय होईल, हा 28% जो विक्री व्यवस्थापनात खर्च आहे हा जर 14%वर आणला, त्या 14% इकडे कोणाकोणामध्ये विभागल्या जाऊ शकतील. कदाचित शेतकऱ्याला ते त्याच्यातले 2%, 5% अजून मिळतील, बागवानाला 1% मिळेल, होलसेलरला 1-2% जास्त मिळतील. तर हे वेस्टेज कमी करता येईल का, हा महत्वाचा आहे. म्हणजे ज्या वेळेला आपण सप्लाय चेन म्हणतो, चांगल्या स्टोरेज फॅसिलिटीज देता येईल का, कोल्ड चेन देता येईल का, रेफर व्हॅन देता येतील का, त्याचं पॅकिंग मटेरियल व्यवस्थित होईल का, पॅकिंग मटेरियल उपलब्ध होईल का त्याला, त्याच्यासाठी समजा आता आंब्यासारखं हे आहे त्याला कुलिंग, प्री कुलिंगचे काही हार्वेस्टिंगच्या वेळेला काही चांगल्या प्रकारच्या पद्धती वापरता येतील का. तर हे सगळं जे आहे हे सप्लाय चेनच्या योग्य व्यवस्थापनामध्ये येतं. आणि आत्ताच्या ज्या हे सांगितलं तुम्हाला, तर त्यामध्ये जे आहे प्राइस बिल्डअप जे कसं कसं होतं ते बघितलं. तर यातून तुम्हाला सांगतो, इथं 22% जे लिहिले शेतकऱ्याचं, तर शेतकऱ्याला मिळालेली जी किंमत आहे, म्हणजे ही जी किंमत कशाच्या मार्फत आहे, प्रति मेट्रिक टन 10 क्विंटलच्या मागे, प्रति टन म्हणू आपण. आता प्रति मेट्रिक टन जे शेतकऱ्याला किती मिळाली आहे, ही मिळाली आहे 4,960. हे तेव्हाच उदाहरण आहे, आता जास्त आहे समजा. पण हे सगळा अभ्यास जेव्हा झाला तर प्राइस बिल्डअप फॉर फार्मर टू कंझ्युमर ही जवळजवळ तिप्पट आहे. हे बघा, इथं 22% शेतकऱ्याला मिळाले, हे 100% होतं. म्हणजे मधला खर्च जर सोडला तर जवळजवळ 3 टाइम्स प्राइस बिल्डअप आहे या सप्लाय चेन मध्ये. प्राइस बिल्डअप फ्रॉम फार्मर टू कंझ्युमर किती झाली, 3 टाइम्स. याचा सरळ सरळ अर्थ काय आहे, याचा अर्थ 70% पैसे बागवान, होलसेलर, किरकोळ विक्रेते यांना गेले. म्हणजे हे जे आहे तर तो खर्च काय आहे, आता असं जर बघितलं तर शेतकऱ्याला मिळालं 4,960. आता याचा आपण एक तक्ताच आपल्या पुढे ठेवतो, म्हणजे आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी आपल्या पुढे एक प्रत्येक घटकाला किती पैसे एक्झॅक्ट मिळतात आपण या ठिकाणी बघूया. म्हणजे आता हे टक्केवारीमध्ये सांगितलं, आता एक्झॅक्ट पैशामध्ये रुपीज पर मेट्रिक टन याप्रमाणे किती मिळाले कुणाकुणाला. एक तर पहिले बाग म्हणजे मोसंबी बाग मेंटेनन्सचा खर्च, तर हा जो खर्च आहे या ठिकाणी शेतकरी, त्याच्यानंतर बागवान, होलसेलर आणि रिटेलर यांचा जर आपण विचार केला तर बागेचा खर्च काय आहे, साधारणतः कॉस्ट ऑफ मेंटेनन्स ऑर्चर्ड जे आहे शेतकऱ्याला 2,240 रुपये खर्च येतो. बागवानाला येतो ना खर्च, कारण त्यांनी बाग जर विकत घेतली असेल तर बागवानाला येतो. आणि कॉस्ट ऑफ मार्केटिंग त्याचा पण खर्च येतो. तर असं जर बघितलं तर PSC जे आहे त्याला 8,000 रुपये खर्च, होलसेलरला 16,000 आणि रिटेलरला जे आहे ते 19,000.
तर कॉस्ट ऑफ मार्केटिंग जे आहे त्याच्यामध्ये कॉस्ट ऑफ मार्केटिंग मध्ये आपल्याला दिसेल हे 800 रुपये शेतकरी, 4502 बागवानाला कॉस्ट आहे, म्हणून ते आपल्याला बार्गेन करत राहतात ना, कमीत कमी शेतकऱ्याकडून घ्यायचं. होलसेलरला 900 रुपये मार्केटिंगचा आणि रिटेलरला 200 रुपये. आता सेल प्राइस किती मिळाली? प्रत्यक्ष मिळालेली किंमत, सेल प्राइस म्हणजे शेतकऱ्याला किती मिळाली बघा. आता या उदाहरणात आपल्याला दिसतंय की शेतकऱ्याला फक्त 4960 मिळाली. बागवानाला किती मिळाली? 3498 रुपये. म्हणजे त्याचा खर्च बिर्च जाऊन बागवानाने 3500 कमवले, जवळजवळ शेतकऱ्याच्या जवळपास झाला. यांनी काही मोसंबी लावली नाही, काही नाही, फक्त ट्रेडिंग मध्ये इतके मिळाले. होलसेलर यस, त्याला 2100 रुपये मिळाले आणि चांगले कमवले रिटेलरने 3600. रिटेल मध्ये काय, त्यांनी आणले ना 8 दिवसात 15 दिवसात मोसंबी विकल्या आणि 3600 रुपये कमवले एका मेट्रिक टना मागे. तर शेतकऱ्याला हे 4960 मिळाले. मग आता हे जर समजा त्यांनी एक टप्पा कमी केला बागवानाचा आणि हा होलसेलर कडे गेला तर काय होईल? शेतकऱ्याला 4960 अधिक 3498 म्हणजे किती मिळू शकतात शेतकऱ्याला? हे बघा, या सप्लाय चेन मध्ये आपल्याला हेच तर सांगायचंय की 8 9 6 15 चाललं 1 तर 14 शेतकऱ्याला किती मिळू शकले असते? एक टप्पा त्यांनी जर पुढे गेला तर 8458. पण सोयीस्कर होतं, गावातच होतं, पुढची अनिश्चितता नको म्हणून शेतकरी काय पुन्हा गाडी कुठे ठरवा, काय करा, तिथलं माहित नाही, तिकडच्या एपीएम हे तर काय लोकल एपीएमसी मध्ये जाऊन विकायचंय. 8458. दूरच्या एपीएमसी मध्ये जायला तर अजून खर्च आहे. तर शेतकरी रिटेलर पर्यंत गेला ते दोन्ही किमती शेतकऱ्याला मिळू शकतील. म्हणजे 3498 आपण समजा 3500 समजले आणि 2100, तर हे किती शेतकऱ्याला मेट्रिक टनाच्या मागे फायदा होईल? 2000 आणि 3500, 5500 आणि 5600 रुपयाचा टना मागे शेतकऱ्याला जास्त फायदा होऊ शकेल. म्हणजे 8458 पुन्हा 5000 त्याच्यामध्ये ऍड होऊ शकतील. पण इथपर्यंत शेतकरी जातच नाही ना, शेतकरी बागवानालाच विक्री करतो. होलसेलर कडे गेलं तर असं होऊ शकतं आणि रिटेलर मध्ये स्वतः जर रिटेल केलं तर अजून आहे. तर हे आपल्याला जर क्लिष्ट वाटत आहे तर आपण एक प्राइस बिल्डअप कशी होते याचा जर विचार केला तर प्राइस बिल्डअप बघा, प्रत्येकाचा खर्च वाढत जातो आणि मग काय होतं, कमिशन एजंटला आपण 7 पैसे कमिशन कंझ्युमर रुपीजच्या जातं, 7 पैसे फक्त. पण तरी पण प्राइस आता हे सगळे जर बघितलं तर खूप म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की त्याच्यामध्ये शेतकरी जर थोडासा पुढे गेला त्या सप्लाय चेन मध्ये आणि त्यातले जर गॅप बघितले कुठे प्रत्येक स्टेजवर काय गॅप आहे, तो गॅप जर कमी केला तर आपल्याला हे होऊ शकतं की पहिली गोष्ट काय आहे, फार्म लेवल सॉर्टिंग ग्रेडिंगचा गॅप आहे. सॉर्टिंग नाही, ग्रेडिंग नाही, वॉशिंग नाही, अदर फॅसिलिटीज जवळ नाही. हे जर समजा आलं तर चांगली गोष्ट आहे. दुसरं काय की डोमेस्टिक मार्केट पासून पुढे जर असेल तर सॉर्टिंगची, ग्रेडिंगची, पॅकिंगची अशी काही गरज नाहीये. पण एक्सपोर्ट मार्केटला हे पाहिजे आहे, तर त्याच्यासाठी या सर्व्हिसेस उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. आणि या ग्रेडिंग सॉर्टिंगच्या हे जर नाहीये तर काय करावं लागेल, पोटेन्शियल इंटरव्हेन्शन म्हणजे औरंगाबाद जालना जिल्ह्यामध्ये हे जे अभ्यास झाले त्यात सॉर्टिंगची सोय करणे, ग्रेडिंगची सोय करणे, पॅकेजिंग इन प्लास्टिक क्रेटची सोय करणे. आपल्याला माहिती आहे जालन्यामध्ये जे बाजार समिती आहे त्याच्यामध्ये पणन मंडळाने एक महत्वाची सोय केली. काय आहे, वॅक्सिंग युनिट आहे तिथे मोसंबीचं. वॅक्सिंग केलं तर काय होतं, त्याचं शेल्फ लाईफ वाढतं. तर हे जे आहे
या प्रकारे आपल्याला करता येईल. आणि जर समजा एका क्विंटल मागे काय फरक पडतो, समजा दूरच्या बाजारात नेऊन विक्री केलं तर प्राइस कशी बिल्डअप होती, तर त्या आपण एक मोसंबीच्या उदाहरणामध्ये बघूया. आणि मग आपण आपले जे चर्चा काही प्रश्न असतील तर ते जरूर विचारा. सर एडीएम प्रोसेसिंग करणारी आहे का खरेदी करणारी आहे कंपनी? खरेदी आणि प्रोसेसिंग दोन्ही करतात ते. दोन्ही त्यांची करतात. त्यांची ऑइल मिल आहे. ऑइल मिल आहे लातूरला. चांगला प्रश्न विचारला तुम्ही. त्यांनी काय काय सर्व्हिसेस दिलेल्या आहेत. शेतकऱ्यांना सीड प्रोडक्शन करायला शिकवलं, शेतकऱ्यांची एफपीओ बनवली, शेतकऱ्यांकडून सोयाबीन विकत खरेदी करतात, म्हणजे बायबॅक गॅरंटी आहे. आणि त्याचबरोबर ते स्वतः तेल काढून विकतात. आणि शेतकऱ्याला ncdx.com वर त्यांनी लिंक करून दिलं की शेतकऱ्याचा माल कमोडिटी एक्सचेंज मध्ये विकायचा. आणि त्याचबरोबर एफपीओ बनवून त्यांनी अवजारे बँक सुद्धा एफपीओच्या मार्फत दिली लोकांना, म्हणजे सगळे सुधारित अवजार वापर, म्हणजे नुसतं उपलब्ध नाही तर प्रत्यक्ष वापर पण झाला त्याचा. ठीक आहे. तर आमचे एक नवीन एफपीओ आहे, तर आम्हाला विक्रीसाठी कॉन्टॅक्ट करायचा होता त्यांना. बरं मी काय करतो, माझं प्रेझेंटेशन बंद करतो आणि आपल्याशी बोलतो. म्हणजे चांगला प्रश्न तुम्ही विचारतात, तुम्ही परत विचारा. तर हे बिल्डअप कॉस्ट जे आहे ते मी एका मिनिटात सांगतो आणि तुमच्या प्रश्नाकडे येतो 2च मिनिटामध्ये. हे सगळं आपण मेट्रिक टनाच्या ह्याच्यात बघितले, पण 1 किलो मोसंबीच्या बाबतीत काय घडतं जाणून घ्यायचंय का कंटाळा आलाय सगळ्यांना? हॅलो, जाणून घ्यायचं सांगू ना? 5 मिनिट लागतील फक्त. तर आता बघा, तर मग आपण प्रश्न उत्तर करूया की 1 किलो मोसंबीचा रेट घेऊन आपण बघू की 1 किलो मध्ये कशी कशी कॉस्ट सप्लाय चेन मध्ये वाढत जाते. व्हॅल्यू चेन म्हणजे व्हॅल्यू कशी वाढते आपण म्हणू, आपण पण बाजारभाव वाढतात. याला खरं म्हणजे प्राइस बिल्डअप म्हणू आपण, ग्राहकाच्या दृष्टीने प्राइस बिल्डअप, कॉस्ट पर केजी. आता याच्यात बघा, या ठिकाणी शेतकरी आहे, तो विक्री करतो आहे आणि किती रुपयाला शेतकरी विकलाय? शेतकऱ्याला फक्त किंमत मिळाली 8 रुपये. 8 रुपये शेतकऱ्यांनी विकलंय. आता शेतकऱ्यांनी हार्वेस्टिंग लोडिंग केलं पुढे किंवा बागवानीने केलं, त्याची किंमत वाढली, 80 पैसे त्याचा खर्च झाला आणि हे दिल्लीमध्ये नेऊन विकले. त्याचा एक उदाहरण बरं का. म्हणजे ही जी आपण चॅनल नंबर 3 जे आहे, ज्याच्यामध्ये खूप जास्त शेतकऱ्यांना पैसे मिळू शकतात, ते हार्वेस्टिंगचा खर्च जो आहे, त्यानंतर लोडिंगचा खर्च आहे, कारण गाडी भरून नेली आहे, या खर्च झालाय 80 रुपये, 80 पैसे, सॉरी, 1 किलो मागे 80 पैसे आला. आणि ट्रान्सपोर्टेशन काय आहे, वाहतूकचा खर्च आहे, हा वाहतूक खर्च आला आहे दिल्ली पर्यंत 2 रुपये. त्याच्या पुढे काय झालं, एकदा दिल्लीमध्ये पोहोचले, वाहतूक दिल्ली बाजारामध्ये, दिल्लीला नेल्यानंतर तिथं अनलोडिंग, परत दिल्लीच्या मार्केटमध्ये अनलोडिंग आहे आणि त्या अनलोडिंगचा 80 पैसे परत खर्च. इथपर्यंत आल्यानंतर पुढे काय झालं बघा, की अनलोडिंग झालं, कमिशन चार्जेस ॲट 10% इन दिल्ली. दिल्लीमध्ये 10% जे कमिशन चार्जेस लागले ते 1 रुपये 60 पैसे झाले. आता हे 1 रुपये 60 पैसे झाल्यानंतर वेट लॉस, कारण या सगळ्या प्रवासात काय झाला, काही वेट लॉस झाला, वजनात घट आली. ही वजनातली घट किती आली,
वेट लॉस आला 5%, आणि हा 5% वेट लॉस म्हणजे 80 पैशाचं, त्या पैशाच्या भाषेमध्ये 80 पैसे झाले नुकसान. आता यानंतर जे आहे पीएससीचं मार्जिन किती होतं, म्हणजे हे बागवानामार्फत नेलं तर पीएससी मार्जिन म्हणून त्याला. बागवानाचं जे मार्जिन आहे हे ₹3.50. एका किलोच्या मागं बागवानाचं मार्जिन ₹3.5. यानंतर सॉर्टिंग ग्रेडिंगला पैसे लागले, पॅकिंग चार्जेसला लागले 50 पैसे, आणि ते 50 आणि सॉर्टिंग ग्रेडिंगचे 50 आणि 32 पैसे असे 82. ट्रान्सपोर्टेशन लॉस ₹2.10, आणि मग पुढचं होलसेलर मार्जिन. होलसेलर मार्जिन किती आलं, होलसेलर मार्जिन हे होतं ₹2.10. आणि त्याच्यानंतर तिथून पुढे ट्रान्सपोर्टेशनचे 20 पैसे लागले, रिटेलर पर्यंत गेला, आणि रिटेलर मार्जिन हे झालं ₹3.60. म्हणजे जेव्हा ही स्टडी झाली त्या स्टडीमध्ये इथं जी रिटेलरला किंमत आहे, बाजारभाव, किरकोळ विक्री, आता किरकोळ विक्रीचा रिटेलचा बाजारभाव झाला ₹23, आणि शेतकऱ्याला किती मिळालेला आहे, ₹8. किती वाढलं बघा आता, 8×3 = 24, तिप्पट वाढलं. कशात वाढलं हे तिप्पट, 3 टाइम्स राईज या सप्लाय चेन मध्ये झाला, म्हणून 3 टाइम प्राइस बिल्डअप झाली. तर यातली जर काही इनइफिशियन्सी असेल, ट्रान्सपोर्टचे लॉसेस आहेत, काही आहेत, किंवा समजा आपण थेट वेळेस बागवानाच्या ऐवजी स्वतः शेतकऱ्यांनी नेलं, ₹3.5 कमी झाले किलो मागं, तर ते शेतकऱ्याला मिळतील ₹3.5. शेतकऱ्याला ₹8 मिळायच्या ऐवजी शेतकऱ्याला ₹11.5 मिळेल. होलसेलर मार्जिन जे आहे, शेतकरी जर रिटेलर पर्यंत डायरेक्ट गेला तर हे ₹2 आणि ₹5 एका किलो मागे शेतकऱ्याला जास्त पडतील, म्हणजे ₹13 भाव पडेल. तर हे सगळं या प्रकारे आपल्या पुढे यासाठी मांडलेलं आहे की बाजारात काय घडतं हे पण माहित पाहिजे, आणि या पुरवठा साखळीमध्ये शेतकरी कुठल्या प्रकारच्या भूमिका घेऊ शकतो, आणि त्या भूमिका जर शेतकऱ्यांनी घेतल्या, स्वतः घेतल्या एकट्याने किंवा उत्पादक संघ करून घेतल्या, तर त्याला त्याच्यामध्ये कॉस्ट सेव्हिंग करता येते, आणि त्या बाजार साखळीमधून पुरवठा साखळीमधून त्यांना चांगल्या प्रकारचा फायदा मिळू शकतो. तर आता आपण इथे प्रेझेंटेशन बंद करतो मी, आणि आपल्याशी संवाद चालू. तर या प्रकारे वेगवेगळ्या सप्लाय चेनचे चॅनल बघितले आपण. मोसंबीमध्ये काही बघितले, त्याच्यानंतर आंब्याचे बघितले, सोयाबीनचे बघितले उदाहरण म्हणून. प्रत्येक पिकामध्ये एक ठराविक चॅनल डेव्हलप झालेला आहे, आणि हा चॅनल जे आहे हे सप्लाय चेनचा, याच्यात सुधारणेला भरपूर वाव आहे. आणि ती जर सुधारणा करत गेलं तर 2 गोष्टी होतील की ग्राहकालाही रिजनेबल प्राइस मध्ये मिळेल, आणि इकडे सुद्धा आपल्यापर्यंत शेतकऱ्यापर्यंत त्याचा हिस्सा वाढू शकेल. म्हणजे आपण बघितलं की बाकीच्या प्रेझेंटेशनमध्ये ग्राहकांनी दिलेले जे पैसे त्याचे 50% पैसे शेतकऱ्यापर्यंत जातात, आणि आपल्या देशामध्ये 25% 30% जातात. तर एवढं जरी झालं तरी शेतकऱ्याचा भरपूर फायदा होऊ शकतो. तर या प्रकारे काही गोष्टी मी तुमच्या पुढे मांडलेल्या आहेत. आता काही प्रश्न विचारत होते ते सोयाबीनच्या बद्दल, तर ते एडीएम बद्दल विचारत होते, तर त्यांनी विचारू शकता. कोणाचे प्रश्न असेल तर स्वतःचं नाव आणि हा, ठिकाण सांगा, ठिकाण, म्हणजे प्रश्नाचे उत्तर व्यवस्थित देता येतील. विचारा प्रश्न, कोणाला प्रश्न विचारायचे असेल तर नाव आणि ठिकाण सांगा फक्त. हॅलो, हा बोला. सुनील पौळ, सेलू तालुका शेतकरी उत्पादक कंपनी. सर, आमची कंपनी नवीन आहे, तर आम्ही हा, बोला. विक्रीचं नियोजन करतोय सध्या. बरं, तर बरं. एडीएम ला कॉन्टॅक्ट कसं करवाता हे विचारायचं. हा, सोयाबीन आहे का तुमचं? हो, सोयाबीन. हा, तर सोयाबीन जे आहे एडीएम ला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. एडीएम चे काही फोन नंबर्स जे आहेत
हे तुम्हाला लातूरच्या आत्मा ऑफिस मधून मिळू शकतील. आत्मा ऑफिस, ठीक आहे. म्हणजे तुम्ही लातूरचे जे आत्माचे प्रकल्प संचालक किंवा उपसंचालक आहेत यांना जर संपर्क केला तर तिथून आपल्याला त्यांचे नंबर्स मिळतील, नाव मिळतील, कोण अधिकारी आहे सध्या, आणि ते तुमच्याशी मग पुढच्या गोष्टी लिंकअप करून देतील. ठीक आहे. आता त्यानुसार तसं आयटीसी पण आम्ही कॉन्टॅक्ट केलेला आहे. आयटीसी पण चांगला आहे ना? हो, आयटीसी पण चांगला आहे. आयटीसीचा जो चॅनल आहे तो पण चांगला आहे. ते गावात येऊन खरेदी करतात. फक्त त्यांच्याशी बार्गेन करायचं की त्यांना म्हणायचं बारदाना पण आम्हाला पाहिजे, बारदानाही देऊ शकतात, आणि मग ते गावामध्ये खरेदी केंद्र पण स्थापन करू शकतात. तुमच्याच कंपनीमधल्या एखाद्या उत्साही कार्यकर्त्याला ते त्यांचा केंद्र संचालक म्हणून सुद्धा नेमू शकतात आयटीसी वाले. तर त्यांचं केंद्र जर समजा आपल्या गावात किंवा आजूबाजूला आलं तर 4-5 गावांचा फायदा होऊ शकतो तिथून. कुणाचा काही प्रश्न आणखी? हॅलो, हा बोला सर. जिल्ह्यामध्ये कॉन्टॅक्ट करू शकतो विक्रीसाठी. एडीएम झालं, आयटीसी झालं. आता ते वेगवेगळ्या पिकासाठी महिंद्रा सुद्धा येतात. महिंद्रा पण ते तूर पेमेंट जास्त करतात. सोयाबीनचं पण करणार होते, पण त्याच्यासाठी तुम्ही महिंद्रा ऍग्री बिझनेसचं त्यांचं जे डिव्हिजन आहे त्याच्यामध्ये तुम्ही कॉल करू शकता. अच्छा. त्यानंतर दीपक फर्टिलायझर्स आहे. दीपक फर्टिलायझर जे आहेत ते पण अन्नधान्य आणि ऑइल सेट्स मध्ये आलेत आता. आधी पूर्वी फक्त केळीचं करत होते, आता ते बाकी याच्यात. बर, ठीक आहे, चालेल. अजून एक विचारायचं होतं. आम्ही परभणी जिल्ह्यातल्या शेतकरी उत्पादक कंपन्या मिळून आम्ही जिल्हा लेवलवरती एक कंपनी बनवायचा विचार चाललेला आहे. हो, चांगलं आहे ना. हो, कारण हे जे सेल करायचं जे सगळ्यांचा कॉमन प्रॉब्लेम आहे. कारण एखाद्या कंपनीला जर विक्री करायची झाली तर खूप मोठ्या प्रमाणावर करावं लागते. एक शेतकरी कंपनी करू शकत नाही. जिल्ह्यातल्या कंपन्या जर मिळाल्या तर ते कंपनीला सेल करू शकतात. तर हे चांगलं राहील. येस, चांगलं राहील ना. त्या फक्त आता त्याचं काय आहे, त्याचं फेडरेशन करावं लागेल तुम्हाला. महा एफपीओ परभणी जिल्हा. तर ते करण्यासाठी पुढाकार घेऊन मग ते सगळ्या लोकांना एकत्र आणणे, त्यांना संकल्पना समजावून सांगणे, त्यांची तयारी करणे, आणि मग सगळ्या एफपीसीची कंपनी केली तरी चालेल ना? हो, करता येते ना, त्याचे पण करता येते. आणि त्याचबरोबर त्या सगळ्या लोकांचं संमती पाहिजे, म्हणजे एकत्र येऊन काम करण्याला तयार पाहिजे. कारण सुरुवातीला यश म्हणतात सगळे, पण जबाबदारी कोणी घेत नाही. मग ते थोडंसं पुढाकार घेऊन आपल्याला आधी याच्याबरोबर कोण जे उत्साहाने पुढाकार घेणारे आहेत त्यांना एकत्र घेऊन चर्चा करा, त्यांची संमती घेऊन करा. चांगलं आहे, नेटवर्किंग करायचं आपल्या कंपनीमध्येच. हे खूप चांगली गोष्ट आहे. अजून एक विचारायचं होतं. आता मी समजा डीएमएल लायसन आणि आमच्या स्थानिक एपीएमसीचं लायसन काढलं तर मला दोन्हीची फीस भरावं लागेल का? नाही, आता कसं आहे माहिती का, तुम्ही पूर्ण महाराष्ट्रात कुठे करू शकता, असं वन लायसन्स घेऊ शकता ना. बरं, म्हणजे कोणत्याही बाजार समितीमध्ये तुम्ही चालते. डीएमएल घेतलं तर ह्या बाजार समितीमध्ये करू शकतो? हो, करू शकतो. जसं इनाम मध्ये आम्हाला जर माल ठेवायचा झाला, आम्ही माल ठेवून त्यानुसार तसे सेल करता येईल आम्हाला इथल्या इनाम. इनाम मध्ये तर तुम्हाला काय अजून एक काय करा, जिथं तुम्ही माल ठेवणार ना त्या गोदामाचं प्रमाणीकरण करून द्या. म्हणजे वखार महामंडळाच्या आणि याच्या पणन मंडळाच्या काही स्कीम आहेत ज्याच्यामध्ये गोदाम सर्टिफाय करून देतात. एकदा ते गोदाम प्रमाणित झाला, प्रमाणित हेच बघतात की स्टोरेज बरोबर आहे का, सायंटिफिक स्टोरेज आहे का, तिथे कीड रोगापासून बचाव बरोबर करतात का, पाणी येणार नाही ह्याची दक्षता घेतली आहे काय, म्हणजे माल सुरक्षित राहील याचं एक प्रमाणपत्र असतं. ते त्यानुसार जर तुमचं प्रमाणपत्र मिळालं तुमच्या ज्या गोदामाचं आहे तर तिथून तुम्हाला गोदाम पावती धान्य तारण योजनेचा चांगला फायदा घेता येईल. आणि मग एनसीडीएक्स मध्ये विक्री करू शकता, इनाम मध्ये विक्री करू शकता, किंवा शेतकऱ्याला वाटलं की नाही 2-3 महिन्याने आपल्याच बाजार समितीत विकायचं, तुम्हाला जर असं वाटलं 2 महिने भाव चांगले मिळाले लोकलच सेलूलाच विकू, तर ते पण करू शकता तुम्ही त्याच्यामध्ये. तर मग आम्ही डीएमएल लायसन काढलं तर आम्हाला आमच्या बाजार समितीला रजिस्ट्रेशन करायची गरज नाही ना? नाही, करावं लागेल. बाजार समितीचं वेगळं आहे आणि डायरेक्ट मार्केटिंगचं वेगळं आहे. ते डीएमएल मग मला जी काय माझी फीस भरायची दोन्हीकडे फीस भरावं लागेल का मला? दोन्हीकडे, पण फार मर्यादित फीस आहे, त्याची काही फारशी नाही.
हा मार्केट एपीएमसी ची 1% आहे आणि हा. डीएमएल ची पणनची 0.5% आहे. 0.5%. हा, बरोबर. आणि म्हणून काय करायचं, खूप वेळेला ऍग्रिगेशन करायचं, संकलन करायचं, आपल्या शेतकऱ्याचं माल एकत्र आणायचा, यांच्याच नावाने विक्री करायचा. ठीक आहे. म्हणजे आता तुम्हाला हे माहित असेल, जेव्हा एकाधिकार कापूस होता हो. तेव्हा काय होतं, तुम्ही म्हणजे स्टोरीज ऐकलेल्या असतील, आता तर ती स्कीम नाहीये. व्यापारीच काय करायचे, शेतकऱ्याचा कापूस एकत्र घ्यायचे आणि शेतकऱ्याच्या नावाने विकायचे. त्यांना परवानगी नव्हतीच ना. तर मग आता तर आपली प्रोड्युसर ऑर्गनायझेशन आहे, आपण हो. सगळे सदस्य आहोत. त्यांचं जर समजा सगळा माल एकत्र केला, विक्री त्यांच्याच नावाने करायची, मग काय होतं की ज्याला विकलं तो माणूसच त्यांना पेमेंट करणार, जे ती एजन्सी ते आडत्याकडे असं आडती देईल. किंवा समजा तुम्ही एक महिंद्राला विकलं किंवा एडीएम ला विकलं, तर एडीएम त्यांना डायरेक्ट पेमेंट करतील. बरं. फक्त तुम्ही एकत्रीकरण करणारे असाल. बरं. मग त्याचं आणि डिवायडेशन कसं करणार सर? मग त्याच्यामध्ये काय होईल माहिती का, तुम्ही सर्व्हिस चार्जेस घ्यायचे या शेतकऱ्यांकडून. बरं. त्यांना म्हणाल की आम्ही हे सगळं तुम्हाला करून देतो, त्याच्यामध्ये आपल्याला जास्त मार्केट प्राइस रिअलायझेशन होऊ शकतं, चांगली विक्री होऊ शकते. तर क्विंटल मागे आम्हाला 50 रुपये, क्विंटल मागे 100 रुपये असे तुमच्याकडून द्या. अच्छा. मग हे जर करार झाला आपला, या सर्व्हिस देण्याचा किंवा तुम्ही वाहतूक करून तिथे जाऊन त्यांच्याकडे विक्री करून देण्यासाठी जो तुम्ही पुढाकार घेताय, त्याच्या सर्व्हिस चार्ज म्हणून क्विंटल मागे 50, 70, 75 रुपये, 100 रुपये हे ठरवून घ्यायचे. मग यामध्ये तुम्हाला ते 1% जे कमी हे द्यावं लागते फीस, डायरेक्ट मार्केटिंगची किंवा ह्याची एपीएमसी मध्ये विक्री ते काही गरज पडणार नाही. कारण खरेदी विक्री कोणी केली आहे, इंडिव्हिज्युअल फार्मरने केलेली आहे. तुम्ही फक्त त्याचं संकलन केलंय, असं होऊ शकतं. यू आर नॉट ट्रेडर इन दॅट केस, यू आर ओनली ऍग्रिगेटर. तुम्ही फक्त एकत्रित करून संकलन करून विक्री करणारे आहात. ठीक आहे. म्हणजे पेमेंटची जबाबदारी पण त्या पर्टिक्युलर माणसाची असेल. म्हणजे तुमच्या एफपीओ ला त्या शेतकऱ्याला पेमेंट करण्याची गरज नाही. शेतकऱ्याला पेमेंट कोण करतंय, बाजार समिती करते किंवा एडीएम करते. तुम्ही फक्त ते सगळे एकत्र आणलेले आणि तिथे घेऊन गेलेले आहे. तर त्यासाठी फक्त तुम्हाला रेकॉर्ड ठेवावा लागेल, कोणत्या शेतकऱ्याचा आहे, त्यांनी किती माल दिलेला आहे, काय नाही. त्याच्याकडून मग फक्त सर्व्हिस चार्जेस घेतले आणि त्याचं पेमेंट त्याला डायरेक्ट त्याच्या बँक अकाउंटला जाऊ शकतं. ऍग्रीमेंट करून घ्यायचं, म्हणजे ऍग्रीमेंट करून घ्यायचं शेतकऱ्यांकडून विक्रीसाठी. आपलं ट्रेनिंग खूप छान होतं साहेब, त्याच्यामुळे ऍक्च्युअल मार्केट कसं चालतं याचा अभ्यास आम्हाला नव्हता, त्याच्यामुळे बऱ्याचशा माहिती झाली आम्हाला. तर याच्यात काय होतं, मार्केटचं सुद्धा अजून एक सांगतो साहेब. म्हणजे मी जरी बऱ्याच वेळेस जायचो, माहिती घ्यायचो, मार्केट हे नेहमी बदलत राहतं, डायनामिक असतं. आणि त्यामुळे काय अधूनमधून आपण सुद्धा, तुम्हाला विक्री करायचं असो नसो, मार्केटमध्ये एक चक्कर मारून आली पाहिजे की काय चालतं, कसं चालू आहे, आज व्यवहार काय, आज समजा कुठं विक्री होते काय नाही. तर फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन म्हणतात ना, तशी घ्यायची. आणि बाकी तर आपल्याला सेकंडरी डेटा कॉम्प्युटरवरही मिळू शकतो, मोबाईलवरही मिळू शकतो, पणन मंडळाच्या साईटवरूनही मिळू शकतो. ते घ्यायचा आणि प्रत्यक्ष तिथे काय चाललंय ह्याचा कधीतरी आपण आपल्या सदस्यांमार्फत तुम्हाला किंवा कोणाला ज्याला उत्साह आहे त्या व्यक्तीला तिथे पाठवून त्याची माहिती घ्यायची. तर हे एक संरचना सांगितली मी. पण काय याच्यामध्ये आपल्याला जितकी माहिती असेल तेवढी फसवणूक होण्याची कमी शक्यता आहे आणि त्याचा आपल्याला नीट उपयोग करून घेता येईल. सर, आपलं कधी मार्गदर्शन घ्यायचं असेल, कधी अडचण आलं तर मला संपर्क साधू शकता. मी औरंगाबादला असतो आणि आता निवृत्त झालेलो आहे, तर त्यामुळे बाकी काही काम करत नाही. तर तुम्हाला जर कधी कॉन्टॅक्ट करायचा असेल किंवा काही तुमच्या ग्रुप बरोबर असंच आपण ऑनलाईन वर चर्चा करू शकतो, झूम मीटिंग वर, तर ते करता येईल आपल्याला. तर माझा संपर्क नंबर सुद्धा सांगतो मी, त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता. चालेल सर. माझं नाव आहे सतीश शिरडकर आणि नंबर आहे 9932521223. हा, सतीश शिरडकर. सर परत नंबर 93 252 122 38. धन्यवाद सर.
आणखी काही कुणाचे काही प्रश्न असेल तर प्रश्न विचारा आणि ठिकाण सांगा, म्हणजे उत्तर द्यायला सोपं जातं. सर विनोद कदम बोलतोय जालन्यावरून. हा, नमस्कार. सर माझ्याकडं मोसंबीचा एक जवळपास 2000 झाडांचा प्लॉट आहे सर. बर. तर आम्ही डायरेक्टली बागवानालाच देतोय. तर सप्लाय चेन मध्ये जर विचार केला तर रिटेलर पर्यंत किंवा दिल्लीच्या मार्केट पर्यंत पोहोचण्यासाठी समजा किंवा नागपूर मार्केट, तर त्याच्यासाठी तिथं जावं लागेल का, काही वेगळं माध्यम आहे काही समजा त्याच्या व्यतिरिक्त? तिथे तुम्ही काय करायचं, 2-3 मार्केटमध्ये जे खरेदीदार आहेत त्यांना फोन करून विचारायचं. काही खरेदीदार तुमच्याशी कॉन्ट्रॅक्ट पण करायला तयार असतात. जालन्यातून माल घेऊ, ट्रान्सपोर्टर अरेंज करा, बाकीचा खर्च आम्ही करू, असं पण तयार असतात. फक्त ते तुम्हाला ते कसं पहिल्याच डीलमध्ये विश्वास आणि ते माहीत पाहिजे, नाहीतर काय होतं बऱ्याचदा पेमेंटला अडचण येते किंवा फसवणूक होऊन जाते, मग मध्ये मला जास्त घट आली असं सांगतात. म्हणून एकदा आपण प्रत्यक्ष व्यवहार करावा आणि नंतर आपला माणूस तिथे निर्माण करायचा. सगळ्यात चांगली गोष्ट काय, तुम्ही जर समजा वैयक्तिक करत असाल किंवा शेतकऱ्याची गट असेल किंवा FPO असेल, तर ही गोष्ट खात्रीची सुखाची कशी होते, ज्या बाजारात विक्री करायची आहे तिथला एक आडती, तिथला एक खरीददार, तिथला एक कोणीतरी काम करणारा माणूस हा आपल्या संपर्कात असावा. जसं आता चीनचे लोक इथं आणून विक्री करतात. कसे करतात त्यांना काय माहिती कोण आहे, तर आपल्याच व्यापाऱ्यांशी त्यांची मैत्री झालेली आहे, तर त्याच्यामुळे ते इथं आणून विक्री करतात किंवा दुसरे बाकीचे आहेत. तर आपण काय होतं माहिती का, आपण प्रोडक्शनच्या पलीकडे सहसा बघायला तयार नसतो. म्हणून मग बागवान आहे तेवढंच माहिती आपल्याला गावात आला त्याला देऊन टाकलं. मग आपण पुढची माहिती स्वतः घ्यायचा थोडा प्रयत्न करा. पहिल्या किंवा दुसऱ्या सेल नंतर तुमचा सगळा मोसंबी जे आहे जालन्यातून तुम्ही जालन्यात बसूनच विक्री कराल, दिल्लीच्या मार्केटमध्ये, इंदोरच्या मार्केटमध्ये, ते लोक तुम्हाला सांगतील की बाबा हे ट्रान्सपोर्ट एजन्सी आहेत, याच्यापर्यंत तुम्ही फक्त माल ते ट्रक लोड करून द्या, असं होऊ शकतं. तर त्याच्यासाठी सॉर्टिंग आणि ग्रेडिंग करूनच पाठवावं लागेल ना माल समजा? हा, थोडीशी ग्रेडिंग सॉर्टिंग करायची ऍट विलेज, आपल्या गावात आपल्या शेतातच करायची. आणि विदाऊट त्यालाही 2 गोष्टी पर्याय आहेत. सॉर्टिंग ग्रेडिंगला काय भाव देणार आणि विदाऊट सॉर्टिंग ग्रेडिंग काय देणार, त्यालाच विचारून घ्यायचं. ओके, थँक्यू सर. आणखी काही प्रश्न कोणाचे असतील तर नाव सांगा आणि विचारा. प्रश्न विचारा म्हणजे सरांना असं वाटू नये की नुसतेच आपले चालू करून सगळे बसलेले आणि दुसरे कामं करीत बसलेत. आता सध्या फिजिकल ट्रेनिंग नसल्यामुळं समोर लोक आहेत असं समजूनच बोलावं लागतं. आणि ते आहेत का नाही ह्याची खात्री करण्यासाठी प्रश्न विचारले तर त्यांना खात्री होती की आहेत लोक. आहेत काही प्रश्न? नसतील तर मग आपण समारोप करू. काही प्रश्न? हा, विचारा. कोणाला काय विचारायचंय? अन्यथा धन्यवाद. चांगल्या प्रशिक्षण आयोजित करण्यास संधी दिली आम्ही ती औरंगाबाद यांचं धन्यवाद. सिसोदिया साहेबांना विशेष आभार आणि आपल्या सर्वांचा आभार मानून मी इथं थांबतो. धन्यवाद, नमस्कार. धन्यवाद सर. सरांनी आज आपला जो 3 दिवसाचा प्रशिक्षण कार्यक्रम आहे, कृषी मालाचे विपणन व पुरवठा साखळी व्यवस्थापन, याच्यामध्ये 3 दिवस आपल्याला सरांनी मार्गदर्शन केलेले. त्यात आपल्याला 31 तारखेला 31 ऑगस्टला कृषी मालाचं पणन, त्याची जी सद्यस्थिती काय आहे, अडचणी काय आहेत, त्याच्यात नवीन संधी काय आहेत, याच्याबद्दल सरांनी मार्गदर्शन केलं. तसेच काल म्हणजे 1 सप्टेंबरला कृषी पणन मध्ये जी पर्यायी बाजार व्यवस्था काय आहेत, इनाम ही काय आहे संकल्पना, इनाम म्हणजे काय आहे, या बाबतीमध्ये सरांनी मार्गदर्शन केलं. तसेच आज आपल्याला शेतमाल पुरवठा साखळी, त्याचं व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांना त्यातील नवीन संधी, तसेच काही सरांनी उदाहरणही दिले आपल्याला सोयाबीनचं, त्याच्यानंतर मोसंबीचं, की याच्यामध्ये जे बागवान आहेत त्या बागवानांचा ची जागा किंवा जे घाऊक विक्रेते आहेत त्यांची जागा सुद्धा आपल्या शेतकरी गटांनी कशी घेता येईल याबद्दल. आणि हा जो आपण बाजारामध्ये आपला फार जाणं जास्त नसतं म्हणून आपल्याला हा थोडासा विषय किचकट वाटतो. तसा हा विषय किचकटच आहे. सरांनी अत्यंत सोप्या पद्धतीने सगळ्या गोष्टी सांगितल्या
आणि त्याच्यामुळे मी सरांचे रामेतीच्या वतीने मी आभार मानतो. तसेच आपले पार्टिसिपंटने सुद्धा चांगलं सहभाग नोंदवला आणि सरांना सुद्धा त्याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण केला. तर मी त्या पार्टिसिपंटचे सुद्धा आभारी आहे सर्वांचा. अशा प्रकारे सरांच्याच परवानगीने आपल्या ह्या 3 दिवसाचा जो प्रशिक्षण कार्यक्रम आहे कृषी मालाचे पणन व पुरवठा साखळी व्यवस्थापन हा इथं संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद सर्वांचा, आभारी आहे. थँक्यू. धन्यवाद. नमस्कार. ज्यांचं नाम